हॅशटॅग स्टार किड्सच्या आजच्या एपिसोडमध्ये मी तुमच्याबरोबर एक उत्तम अभिनेत्री आणि तिची मल्टी टॅलेंटेड मुलगी भेटीला घेऊन आली आहे. स्वागत करूया अभिनेत्री किशोरी गोडबोले आणि तिची मल्टी टॅलेंटेड लेक आणि आता अभिनेत्री सई गोडबोले यांचं. तर फार वेळ न घेता सुरुवात करूयात आपल्या गप्पांना. खरं तर हा एपिसोड घडून येतोय त्याच्यासाठी मी इतकी जास्त खुश आहे, कारण मी ताई आपण अनेकदा बोललो होतो की आपण गप्पा मारूया राईट. सो मला आधी सांगा, कशा आहात दोघी जणी? खूप मजेत. सई कशी आहेस? मस्त. सो कशी आहेस? मी एकदम मस्त आहे आणि मी आज खूप खुश आहे, खूप एक्सायटेड आहे, कारण सईला मी सोशल मीडियावर फॉलो करते आणि मी तिचं टॅलेंट ऑलमोस्ट रोज बघत असते. सो ना आत्ता मी जास्त एक्सायटेड आहे समोरासमोर गप्पा मारायला तुमच्या दोघींची सुद्धा. सेम. ओके, सो माझ्या पुढच्या टास्ककडे जायच्या आधी सई मला सांग, तू एकूण किती ऍक्सेंट मध्ये बोलू शकतेस? मी खरंच सांगू, मी काउंट विसरले आता. आधी जेव्हा सुरुवातीला मला वाटलेलं की मला येतात ऍक्सेंट्स, त्या 3-4 यायचे. आता मी जो ऐकेन नवा तो मी करू शकेन. तर देयर इज नो काउंट. ओके किशोरीताई, पण मला सांग, हे कुठून आलंय एवढं टॅलेंट? कसं आलंय? ईश्वर कृपा. आणि मला असं वाटतं की आपण म्हणतो ना की टॅलेंट आपण ती दैवी देणगी आहे आणि आपण ती घेऊनच जन्माला येतो. पण त्यानंतर ते टॅलेंट आपलं जे असतं, आपले गुण असतात, आपण किती मेहनतीने ते जोपासतो, आपण ती क्राफ्ट कशी शिकतो, आपल्या निरीक्षण शक्तीने, आपल्या विचारांनी, ते आपलं क्रेडिट असतं आणि तिची मेहनत खरंच खूप आहे. ताई, पण तू कधी तुझ्या फोटो खालच्या, तुम्ही फोटो व्हिडिओ खालचे जे एकत्र फोटो व्हिडिओ असतात त्याच्या खाली ज्या कमेंट असतात त्या कधी वाचल्यात का तुम्ही दोघींनी? वाचल्यात? मी वाचते, म्हणजे एक आई म्हणून मी असं बघते काय काय कमेंट्स आल्या. एक जी कमेंट आहे जी मला प्रकर्षाने अट्रॅक्ट करते तुमच्या दोघींबद्दलची, अरे या तर दोघी बहिणी वाटतायत एक एव्हरी टाइम. राईट. सो तुम्ही इतक्या सिमिलर दिसता है ना? रिअली? आणि तू एवढी यंग दिसतेस. ही कॉम्प्लिमेंट आहे. थँक्यू. या दोघी अजूनही बहिणी दिसतायत एकत्र. थँक्यू. आय टेक दिस कॉम्प्लिमेंट विथ कम्प्लीट मॉडेस्टी आणि मला मजा वाटते खूप. आणि खरंच आहे असं, ही आई आहे माझी. हो, आता ओके. डायनामिक्स हॅव चेंज्ड. सो घरी ही आई आहे. बरं. सो मला खूप गप्पा मारायच्या तुमच्याशी, पण त्याच्या आधी ना मला जरा सईकडनं काही डायलॉग्स तिच्या वेगवेगळ्या ऍक्सेंट मध्ये ऐकायला आवडतील, कारण मी ते सोशल मीडियावरच बघितलंय, तर जरा लाईव्ह ऐकणं वेगळं असेल. आपल्या मराठी चित्रपटांमधले काही गाजलेले डायलॉग्स, त्याच्यामध्ये तुझ्या अपकमिंग अमायरा या चित्रपटातला सुद्धा एक डायलॉग आहे आणि आईच्या चित्रपटातला सुद्धा एक डायलॉग आहे. असं मी तुला सांगेन काही काय डायलॉग, ते तुला आवडलेलं त्या ऍक्सेंट मध्ये मला बोलून दाखवायचे. रेडी? चलो. पहिलाच नटसम्राट या चित्रपटातला डायलॉग आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. Well, to be or not to be, that is the real question. Zagava ki marava ha ekats prashna ahe, I guess. That was British, actually. ओके. नेक्स्ट पिंजरा या चित्रपटातला डायलॉग आहे. बाई वाड्यावर या. I'm like, बाई, come to the vada, like whatever, yeah, like right now. That was Valley Girl. ओके. पुढचा डायलॉग हा पछाडलेल्या चित्रपटातला आहे. बाबा लगीन ढिंचॅक ढिंचॅक. Baba again, denchak, because that's Irish. नेक्स्ट नवरा माझा नवसाचा या चित्रपटातला डायलॉग आहे. जल्ला तुम्हाला कसा काय कल्ला. Let's do this in which sorry, like Zala Tamala. Sorry. जल्ला तुम्हाला कसा काय कल्ला. Sorry, like Zala Tamala Kasakai Kala. That's Australian, actually. So. ओके. नाईस मेट. थोडं शिकवलंय मी. अच्छा, शिकलीस तू हळूहळू. थोडं. ओके. पुढचा डायलॉग आहे सैराट या चित्रपटातला. तू परशाला हात लावून तर बघ, नाही तुझं थोबाड फोडलं तर नावाची आरची नाही. Let's do French. ओके. Du परशाला हात लावून तर बघ, नाही थोबाड फोडलं तर माझं नाव आरची नाही. सो आता सईच्या अमायरा चित्रपटातला हा डायलॉग आहे, जो चित्रपट येणार आहे 23 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला. डायलॉग असा आहे. Can I call you sandwich? Okay, that we have to do Amira OG accent. Can I call you sandwich? वाव. आता आईच्या खबरदार या चित्रपटातला एक डायलॉग आहे.
मला असं वाटतं तो डायलॉग तू वाचून I agree, I दाखव. agree. तिला शेवटचा डायलॉग आहे. अच्छा. सासूबाई सकाळी सकाळी कशा पायी मरणाच्या गोष्टी करताय? Cannot recreate that. That's the end of our segment because OG. आई शपथ. कुठल्या पण तुझ्या आवडत्या खूप आवडता ऍक्सेंट तुझा, त्याच्यात तू हा डायलॉग बोलून दाखव. सासूबाई सकाळी सकाळी कशापायी मरणाच्या गोष्टी करताय. We'll do Valley only again. ओके. सासूबाई like सकाळी like का मरणाच्या गोष्टी करताय? Like I truly दुपारी करा. don't get it. Like, yeah, दुपारी करा, you know, because I don't wake up सकाळी, you know what I mean? I kind of wake up later. So we have this sense of humor. We have this one more connect. मेरा sense of humor बहुत अच्छा है, वो धीरे-धीरे आणि पता चलेगा. इम्प्रेशन्स पण करते. माझी एक फरमाईश छोटीशी. येस येस. हो, घरी असं ऍक्सेंट इम्प्रेशन चालूच असतात. आय जस्ट खूप डू खूप मुश्किल आहे सई. तर आय जस्ट डू दीपिका पाडुकोण फ्रॉम ये जवानी है दीवानी, आणि मी सतत तिच्यासारखंच बोलत असते घरी की तुम मेरे बॉयफ्रेंड नहीं हो, वो दोस्त है मेरा. बनी तुम क्यों नहीं समझते कि अगर मैं तुम्हारे साथ 2 मिनट भी और रही तो मुझे तुमसे प्यार हो जाएगा. So I constantly just keep doing impressions. हे खूप कौतुकास्पद आहे पण ना, खरंच. आता आपण इम्प्रेशन सुरू केलंय तर वी हॅव टू डू माझं खूप ऐकलंय सगळ्यांनी. हा आईचं एक प्लीज तरी चला चला एक तरी गो ऑन. ओके. तुम शहर वाले समझते हो कि हम गांव वालों के कोई अकल वकल है नहीं, लेकिन बसंती तुम जैसों को तांगे में बिठाकर गांव के 4 चक्कर लगाकर ठेसन छोड़ाएगी. हाँ. वा वा. आता मला कळलंय सई तुझ्याकडे हे कुठून आलेलं आहे ते. पण ताई मला सांग, जेव्हा तू पहिल्यांदा बघितलं होतंस किंवा सईला अशाही प्रकारच्या गोष्टी करता येऊ शकतात किंवा ती करतीये, आई म्हणून तुझी काय सगळ्यात पहिले रिॲक्शन होती ग? कसा प्रतिसाद आला होता तुझ्याकडनं? आम्हाला ना ॲक्च्युअल आयुष्यामध्ये हा अनुभव आला. म्हणजे आम्ही खूप फिरायचो, तर ऑस्ट्रेलियाला गेलो होतो एकदा, ठीक आहे. आणि एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही होतो आणि ती बाई फारसं नव्हती आम्हाला अटेंड करत. म्हणजे तर मी तिच्याशी इंग्लिशमध्ये बोलवते, पण आमचा इंडियन ॲक्सेंट इंग्लिश, तर ती फार नाही मला काही उत्तर देत होती. तर तेव्हा ही मला म्हणाली, मी बोलू का जरा तिच्याशी? मी म्हटलं तर तू काय वेगळं बोलणार आहेस? म्हणजे नाही, मला ना असं त्यांच्यासारखं येतं बोलता. तेव्हाही आम्हाला काही कळलं नव्हतं की म्हणजे नक्की काय येतं. तर तेव्हा ती पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ॲक्सेंटमध्ये बोलली आणि इट वॉज अ कम्प्लीट शिफ्ट त्याच्या ॲटिट्यूडमधला त्या बाईच्या. ती इतकं छान अटेंड केलं हिला, आणि मग निघताना मला म्हणाली शी इज अ जेम, शी इज वन ऑफ अस. आणि तेव्हा आम्हाला कळलं की अच्छा हिला तेही येतं, म्हणजे त्यांच्या त्या एक म्हणतात ना तो लहजा आणि ते ॲक्सेंटमध्ये बोलता येतं. आणि असा आम्हाला उपयोग झाला पहिल्यांदा, तेव्हा आम्हाला ते एक महत्त्व पण वाटलं. ऑब्झर्वेशन आपण साधारण करत असतो तेव्हा एखाद्या माणसाच्या सवयी आपल्याला कळतात, पण ऍक्सेंट एक तर तो सवयीचा भाग म्हणा किंवा प्रॅक्टिस म्हणा किंवा ते गॉड गिफ्ट म्हणा, 3 पैकी एक काहीतरी असू शकतं. सई, तुझ्या बाबतीमध्ये नेमकं काय घडलंय की एवढी हुशार झालीस तू? काय स्टोरी काय आहे? आय थिंक ऐकूनच आलं. मी क्लासिकली ट्रेंड आहे, हिंदुस्थानी क्लासिकल सिंगिंग शिकली आहे लहानपणापासून. आणि क्लासिकल सिंगिंग क्लासमध्ये बसलेली असताना मी म्हणायचे आता मला इंग्लिश गाणी म्हणायची, मला आता सारेगमपा. क्लासिकल शिकले ते आईमुळे, आईमुळे. तुला हवंय म्हणून मी शिकते. सुरुवातीला जरा असं, नंतर मजा आली. सुरुवातीला जबरदस्ती असं मी बसायचे, म्हणायचे आता मी इंग्लिश गाणी म्हणणार. तर ते म्हणायचे बरं ठीक आहे, मग पेटी बाजूला ठेवून म्हण तुझी इंग्लिश गाणी. तर मी टेलर स्विफ्ट वगैरे अशी गाणी म्हणायचे, पण सारखं वाटायचं काहीतरी मी वेगळं गातीये तिच्यापेक्षा, मी सेम साऊंड नाही होते. तर मी विचार करत राहिले की काय डिफरन्स आहे. तर ॲक्सेंट तिच्याकडे आहे आणि मी इंडियन ॲक्सेंटमध्ये मी गात होते. तर तसं मी ऐकून शिकले आणि मग आय वॉज व्हेरी हॅपी. हे एवढे ॲक्सेंट यायला लागले तुला हळूहळू? एकदम ओपन द गेटच झालं. याला किती वेळ गेला पण साधारण हे एवढे ॲक्सेंट यायला? मला खरंच टाइमलाईन लक्षात नाही, कारण अमेरिकन ॲक्सेंट आणि ब्रिटिश खूप आधीच आलाय. असं फक्त मी करायचे नाही, ट्रॅव्हलिंग केल्यामुळे तो ऑथेंटिकेट झाला की हो म्हणजे हा खराच तसंच ते बोलतात. ताई पण ना ती ॲपल पर्यंत गेली, ती वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये इन्व्हॉल्व्ह आहे, तिचा चित्रपट येतोय आता. खरं तर ना ऑब्व्हियसली तू स्वतः इतकी मोठी अभिनेत्री आहेस, आणि अभिनेत्री आणि आई या दोघींसाठी कौतुकास्पद गोष्ट आहे की आपली मुलगी इतका छान प्रवास करते. सुरुवातीलाच मला ऐकायला आवडेल तुझ्या नजरेमध्ये सईची जर्नी कशी आहे?
सांगते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युअर व्हेरी काइंड की तुम्हाला मोठी अभिनेत्री वगैरे म्हणतेस. माझ्या लेखी मी एक अभिनेत्री आहे. आणि माझं जे काम आहे किंवा तू म्हणशील टॅलेंट आहे अभिनयाचं, नृत्याचं, मी खूप मनापासून काम करते आणि मला ते काम करायला मिळालं ही देवाची कृपा आहे आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल. मी खूप कृतज्ञ आहे. त्यामुळे मी एक अभिनेत्री फक्त स्वतःला समजते, म्हणजे तेही प्रेक्षकांनी मला कौतुक केलंय म्हणून. आणि माझा आवडीचा विषय अभिनय हा आहे. आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो ना, तसं सई 3 वर्षाची होती आणि तिची आजी म्हणजे माझ्या सासूबाई तिला नेहमी गणपती स्तोत्र तिच्यासमोर म्हणायच्या आणि लहानपणापासून म्हणजे म्हणायच्या. आणि तेव्हा ती ऐकायची नुसती अशी आणि तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं. आणि एकदा शाळेमध्ये तिच्या नर्सरी 3 वर्षाची म्हणजे तेव्हा म्हणाले की आम्हाला परफॉर्म करेल का सई. मी म्हटलं 3 वर्षाची मुलगी आता म्हणजे काय डान्स आहे का काय. त्यामुळे तिला जे हवं ते मग सासूबाईंना मी सांगितलं आणि फक्त 2 दिवस त्यांनी तिच्यासमोर संपूर्ण गणपती स्तोत्र म्हटलं. 2 दिवसात तिला पाठ झालं आणि तिने परफॉर्म केलं वयाच्या 3ऱ्या वर्षी संस्कृतमध्ये. आणि तेव्हा मला असं वाटलं एकतर एकपाठी आहे, पुन्हा इतकं व्यवस्थित उच्चार आहेत, ऍक्सेंट तेव्हा सुद्धा ते तर नाही खूप कठीण. संस्कृत 3 वर्षाच्या मुलीसाठी खूपच कठीण भाषा आणि असेल. खूप स्पष्ट म्हणजे लहान होती ती डेफिनेटली. आणि 2 दिवसात पाठ केलं तिने. आणि मग तरी मी म्हटलं की त्या स्टेजवर ऍक्च्युअली ती गेली, नऊवारी वगैरे मी नेसवली तिला आणि सुरुवातच तिच्यापासून होती कार्यक्रमाची, कारण गणपती स्तोत्र. आणि इतकं छान मुखोद्गत म्हटलं तिने, म्हणजे सासूबाईंच्या पण डोळ्यात पाणी आलं तेव्हाच तिने आमची मनं जिंकून घेतली आहेत वयाच्या 3ऱ्या वर्षी. आणि मला असं वाटतं खरंच ही गणपती कृपा आहे, देवाची कृपा आहे. आणि एक चांगलं आहे म्हणजे भाग्याची गोष्ट असते ना की आपल्या घरातून सुद्धा आपल्याला प्रोत्साहन मिळणं. जसं मला माझ्या आईवडिलांनी प्रोत्साहन दिलं तसं आमच्या घरून पण म्हणजे तिचे आई वडील, आजी आजोबा सगळ्यांचं तिला मिळालं. वा. पण तू आता आपली आई या क्षेत्रामध्ये आहे बोलल्यावर आवड तर येऊ शकते ते, बट ऑब्वियस आहे सई, पण हेच क्षेत्र का निवडलंस तू? इंटरेस्टिंग. घरी लहानपणापासूनच आर्टिस्टिक वातावरण आहे. आजोबा जयवंत कुलकर्णी तर एवढे मोठे सिंगर, त्यामुळे आई ऍक्ट्रेस, मावशी सिंगर, माझे दोन्ही भाऊ म्युझिकमध्ये आहेत. तुला एक सांगते ना, ही खूप स्पेशल गोष्ट आहे. म्हणजे माझे वडील, आता ही म्हणाली, हिचे आजोबा ज्येष्ठ गायक जयवंत कुलकर्णी आणि सलग 3 पिढ्या त्यांच्या. म्हणजे आम्ही त्यांच्या दोघी मुली, माझी मोठी बहीण खूप उत्तम गायिका आहे, मी अभिनय क्षेत्रामध्ये आहे. आमची मुलं सुद्धा म्हणजे ताईचे 2ही मुलगे निहार आणि गंधार शेंबेकर ते पण संगीत क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करतायत. आणि सई ती पण कला क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे बाबांची, जयवंत कुलकर्णींची सलग 3री पिढी हा कलेचा वारसा पुढे नेते आहे. हा खरंच देवाचा खूप मोठा आशीर्वाद आहे, त्यांचा पण आशीर्वाद आहे. खरंच सई. सो तर म्हणून घरी आर्टिस्टिक एन्व्हायरमेंट होतंच. त्यामुळे लहानपणापासून काय झालं की मी लहान होते तेव्हा मला अकॅडमिक्स पण खूप आवडायचं, स्पोर्ट्स पण खूप आवडायचं, गायला, डान्स करायला सगळंच आवडायचं. तर एव्हरीथिंग वॉज एनकरेज की तुला तुला डॉक्टर बनायचंय की CA बनायचंय की ती CA वगैरे होईल, अभ्यासात खूप हुशार. ओके. तर म्हणून सगळं करायला एक परमिशन होती घरून, पण मनापासून करा आणि छान करा एवढंच सांगितलेलं. सो माझा इंटरेस्ट निर्माण झाला. मला मूवीज आणि म्युझिक ह्या 2 गोष्टी प्रचंड आवडतात. सो दॅट इज व्हॉट आय चोज. आय फील व्हेरी पॅशनेट अबाउट इट. आणि कसं काय म्हणजे आय थिंक तुझ्या प्रेग्नंट होतीस विथ मी, यू आर ऑन सेट. आय वॉज अच्छा. आय थिंक इट मस्ट स्टार्टेड समवेअर देअर. गर्भसंस्कार. येस, गर्भसंस्कार व्हावे लागतात ते. नाही पण मी सारखं सेटवर जायचे आणि नुसतं मजा मस्ती करायचे, पण मला खूप आवडायचं. आणि आय हॅव टू गिव्ह हर द क्रेडिट, कारण खूप असं डिग्निटीनी आणि खूप छान जे तिला पटेल असं तिने काम केलं आणि त्याच्यात एवढं एक्सलंट काम केलं जे करायला शी लेफ्ट होम ते तिने एवढं छान प्रकारे केलं. त्याच्यामुळे आमच्या पूर्ण फॅमिलीमध्येही असं होतं की ॲक्टर जर असं असेल क्षेत्र ॲक्टिंगचं जे जसं तिने आम्हाला प्रेझेंट केलं एवढं डिग्निटीने एवढं छान, तर वाय वुड एनीबडी से नो. तर तिचं क्रेडिट त्याच्यात खूप आहे. सो या गर्ल. हे असं चालू असतं का मध्ये मध्ये वेगळाच ऍक्सेंट बोलताना? बोर नसेल होत अजिबात या घरात कोणाला? आमचं सुरूच असतं म्हणजे सांगायला लागते बास. पण मी मगाशी ताईला म्हणाले मोठी अभिनेत्री, खरं तर 30 वर्ष सातत्याने इंडस्ट्रीमध्ये काम करणं अजिबात सोपं नाही, कारण इतकं अनस्टेबल फील्ड आहे की रोज नवीन काहीतरी आपल्या समोर येत असतं. आज काम आहे, उद्या काम नाहीये. मग अभिनेत्री म्हटलं की लग्न, प्रेग्नन्सी सगळंच आलं.
सई मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल, ताई मला तुझ्याकडनंही ऐकायला आवडेल, एवढं तू बघितलंयस लहानपणापासून आईचं नाही म्हटलं तरी स्ट्रगल रोजचा असतो आपल्याला, राईट? एकदा जेव्हा तिने तुला सांगितलं की नाही या क्षेत्रामध्येच काम करायचंय, तेव्हा तू तिला म्हणाली होतीस की बघितलंयस ना सगळा प्रवास, ते काय होतं नेमकं? आणि सई आपण बघतो ना आपल्या आईची जर्नी, तर तू बघितलीस सगळी, तरीही तू कसं ठरवलंस की तू रेडी होतीस की हे सगळं आपण फेस करूया? येस, ताईपासून सुरुवात करूया. तिने जेव्हा सांगितलं तेव्हा इट केम ॲज अ सरप्राईज. म्हणजे मला थोडासा धक्का बसला, तो सुखद धक्का होता. पण तू म्हणतेस ना, आपण ज्या क्षेत्रामध्ये असतो त्यातले चढ उतार, अनेक गोष्टी, ते दिसायला जितकं चकचकीत पॉश दिसतं त्याच्या मागे खूप स्ट्रगल असतं, एव्हरी डे नवीन स्ट्रगल, मनस्ताप असतो. आणि कुठलंच क्षेत्र हे सोपं नाहीये, कुठलंच काम. त्यामुळे तिला मी सल्ला वगैरे देण्या इतकं मोठी नाही, पण मी तिला एवढंच सांगितलं होतं, जे काही करशील ते खूप 100% मनापासून कर आणि यू शूड एन्जॉय. जेव्हा आपण आपल्या कामाची आधी मजा घेतो तेव्हा ती प्रेक्षकांना येते. त्यामुळे आपल्याला, म्हणून मग रोल निवडताना सुद्धा की, आणि म्हटलं तुला चॉईस आहे, चॉईस असणं आयुष्यामध्ये ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला कधी कधी नसायचं, समोर जे येईल भूमिका ती मिळाल, काम मिळतंय. तर मी म्हटलं, आणि कारण कसं असतं कधी कधी घर चालवायचं असतं, बिकॉज दिस इज व्हॉट आय डू फॉर अ लिव्हिंग. आणि EMI हा जो शब्द आहे तो सुटला नाहीये कोणाला. आणि आपण इक्वॅलिटी जेव्हा म्हणतो तेव्हा आर्थिक भार सुद्धा मी इक्वली घेणारी व्यक्ती आहे. त्यामुळे हे माझं जॉब आहे ऍक्टिंग हा. त्याच्यामुळे मला कधी कधी चॉईस असायचा, कधी कधी नसायचा. पण मी तिला म्हटलं तसं तुझं नाही आहे, त्यामुळे तुला खूप चॉईस आहे, सो देन मेक शुअर की यू विल मेक अ गुड चॉईस. आणि बस एवढंच सांगितलं की जे करशील ते मनापासून आणि एन्जॉय कर. येसही, पण तुझं असं सेकंड माइंड काही नव्हतं ना, कारण रोज नवीन स्ट्रगल आहे. तू कुठल्याही इंडस्ट्री, कुठल्याही फील्डमध्ये जा, सो तुझं डे 1 पासून ठाम होतं की नाही आय एम रेडी फॉर दिस? टोटली रेडी फॉर दिस. कारण मला जेव्हा करावं असं वाटलं तेव्हा एवढं पॅशनेटली वाटतं. हे असं नुसतं हॉबी म्हणून किंवा मज्जा येते म्हणून मी जेन्युअनली नाही करत. मी माझ्याकडे म्हणजे मी अभ्यासही ह्याच्यातच केला आहे. व्हिस्लिंग वूड्समध्ये मी ॲक्टिंगच शिकले 3 वर्ष, डिग्री कोर्स केला तिकडे. तर मला एवढं मनापासून खूप पॅशनेटली आय फील फॉर दिस आर्ट की मला हेच करायचं. आणि आनंदाने सांगायची गोष्ट अशी आहे की व्हिस्लिंग वूड्समध्ये सुद्धा तिच्या संपूर्ण बॅचची ती वॅलेडिक्टोरियन पण झाली. येस, ओके. मी ऍक्च्युली विचारणार होते की अनेकांना नेहमी प्रश्न असतो, इन्क्लुडिंग मी, की परत मी तुझा उल्लेख स्टार म्हणून करते, सॉरी, विच इज ट्रू. तू स्टार मॉम म्हणू शकतेस मला. नो आय एम अ स्टार मॉम. सो स्टार किड, एक्झॅक्टली, ही स्टार किड एक्झॅक्टली. नेमकं काय काय शिकली आहे, किती तिने अभ्यास केलाय, तिने आतापर्यंत किती काम केलंय, सिन्स तो चित्रपट येतोय, चित्रपटापर्यंतचा प्रवास मला ऐकायला आवडेल. आय विश आय हॅड अ कॉलेज लाईक हर्स. काय कोर्स आहे, सुंदर तयार करून घेतात. मी ओके, तर मी क्विकली एक फ्लेक्स करणार आहे की 10वीत मला किती मार्क मिळालेले. मला 94.3 मिळालेले 10वीत. कारण मी खूप एकदम अभ्यास करायचे, रोज असं 15 तास वगैरे बसून. म्हणून त्यांना वाटलं की काहीतरी एक आता पुढे अभ्यास करेल अजून. मग म्हटलं नाही, एवढंच होतं, मला एवढाच अभ्यास करायचा होता. मग 12वीत रुईयात होते. मग नंतर मी सांगितलं मला ॲक्टिंग ॲक्च्युली सिरियसली करायची आहे. तर माई म्हणाली की शिकायला लागेल, इट इज नॉट जस्ट समथिंग दॅट यू डू. आपण प्रत्येक जे करायचं त्याचा कोर्स करतो तर हा का नाही. कारण गाणंही मी नुसतं की आता मला गायचंय, तर ती म्हणाली क्लासिकली यू हॅव टू ट्रेन. तर ते खूप आहे. कारण जितकं आपण आत्मसात करतो, जितकं आपण शिकतो, तितकं आपण डिलिव्हर करू शकतो. इट्स अ क्राफ्ट, गॉड गिफ्ट, बरोबर आहे. पण तुम्ही स्वतःला त्याच्यात ग्रूम आणि ते पॉलिश्ड होणं पण तितकंच गरजेचं आहे ना, प्रगल्भ होतो आपण. येस, करेक्ट. तर हे घरून सांगितलेलं की यू हॅव टू ट्रेन, प्रॉपर एक ट्रेनिंग पाहिजे. मग व्हिस्लिंग वूड्समध्ये 3 वर्ष ॲक्टिंग शिकले, मग ग्रॅज्युएट झाले आणि मग खूप ऑडिशन्स करायचे, खूप ॲड्सही केल्या. अजूनपर्यंत मी रोज ऑडिशन्स द्यायला जाते, घरून पाठवते. सो दॅट पॅरलली इज हॅपनिंग. आणि मम्मा जेव्हा मेरे साई करत होती, विच इज सो इंटरेस्टिंग की आत्ता माझी फिल्म रिलीज होतीये पण माझी आई अजूनही मेन रोलच करते, विच इज सो कूल टू सी. म्हणजे फॉर माय फ्युचर ऑल्सो की लाईक एज वुडंट मॅटर. My mom is still doing lead. Yeah. Oh girl. Yes. तर कुठे होते मी? मम्मा मेरे साई सिरियल मध्ये काम करत होती. तिकडे तिची मैत्रीण शर्मिला शिंदे ताई, तीही ऍक्ट्रेस आहे, आपल्याला माहिती आहे, तिला मी चिवताई म्हणतो. तर ती
सेटवर होती, त्या दोघी सेम सिरियलमध्ये होत्या. तर मम्माने तिला सांगितलं, तेव्हा मी कॉन्टेंट नाही बनवायचे, मम्माने तिला सांगितलं की सई असे ऍक्सेंट्स करते वगैरे. एक व्हिडिओ तुझा ऍक्सेंटचा आला होता, एक तो मी शर्मिलाला दाखवला. म्हटलं सई असं करते, तर तिला एवढं ते आवडलं. ती मला कुठे शिकली हे सगळं, कारण इंडियामध्ये राहून वेगवेगळ्या परदेशातले ऍक्सेंट येणं ही खूप महत्वाची गोष्ट आणि मेहनतीची गोष्ट आहे. तर तिला ते खूप आवडलं होतं. आणि त्यावेळेला शी वॉज कास्टिंग फॉर अ फिल्म विच इज दिस फिल्म. पण ते मला माहित नव्हतं. ती आणि मी नाही सांगितलं हा कधीच की माझ्या मुलीला ऍक्टिंग काय, कारण तेव्हा ती शिकत होती. मी काही सांगितलं नाही. हे सगळं तिचं फॅन फॉलोईंग आहे, बिकॉज शी हॅज अर्न दिस ऑन हर ओन. म्हणजे माझी मैत्रीण होती ते बरोबर आहे, तिला माहीत होती सई, पण तिने बरोबर जेव्हा तो रोल आला ते तिचं पण क्रेडिट आहे. आणि ऍक्च्युली ना की एक दरवाजा आपण ओपन करून देऊ शकतो, पण तिथे जाऊन काय आपल्या करिअरचं घडवायचंय ते शेवटी एका व्यक्तीच्याच हातात असतं ना. तिथपर्यंत नेऊन ठेवू शकतेस, बाकी ऑडिशन तिचं आहे, काम तिचं. आणि हे सगळं आशीर्वादाने घडतं. पण तिने खूप प्रेमाने लक्षात ठेवून मला बोलवलं आणि मी तिथे पोचले आणि ती म्हणाली, तर कॅरेक्टर आहे ना ती ब्रिटिश मराठी मुलगी आहे. म्हटलं अच्छा. आणि तेव्हा मी नुसतं ब्रिटिश ऍक्सेंट करायचं, तर ती म्हणाली ब्रिटिश मराठी असं बोल. म्हटलं ओ. मग तिने मला एक रूम दिली, ती मला इकडे प्रिपेअर कर, तुझ्याकडे 10 मिनिटं आहेत आणि मग ये. म्हटलं अच्छा. तर मी एकदम विचार करते ब्रिटिश मराठी कसं बोलू. आणि मग मी गेले, तर तिथे फिल्मचे डिरेक्टर, प्रोड्युसर, सगळी अख्खी टीम होती आणि मी ऑडिशन दिली आणि त्यांचं असं झालं की हो ब्रिटिश मराठीच हवं आहे. आणि मग मी म्हटलं ओ लवली. आणि मग ते म्हणाले की म्हणजे ह्या ॲक्सेंटमुळे किंवा खूप ऑथेंटिक वाटेल, की लंडनची मुलगी वाटेल ही, त्यामुळे त्या भूमिकेला पण वजन मिळालं आणि त्या ऍक्सेंट स्किलचं चीज झालं. येस. पण कोणते अमायराला तुला कोणते डायलॉग्स दिले होते? मला हीच स्क्रिप्ट दिलेली, अमायराचेच डायलॉग्स. स्क्रिप्ट वॉज रेडी आणि तेच होते. वा. अनेकदा ताई असं होतं ना मराठी कलाकारांच्या बाबतीमध्ये, की मराठी ऍक्सेंट येतो म्हणून हिंदीमध्ये अनेकदा त्यांना रिजेक्शन फेस करावे लागतात, कारण मराठी टाईपचं ऍक्सेंट आहे किंवा मराठी ऍक्सेंट आहे बोलून. बट हे कसलं टॅलेंट, हे डायरेक्ट ब्रिटिश लँग्वेज बोलताय, बाप रे. आय थिंक सईचा सोल जर्नी पण खूप चांगला आहे. म्हणजे हे असं आत्मसात करणं, निरीक्षण शक्ती, अंडरस्टँडिंग, कारण प्रत्येक भाषेचा एक लहजा असतो बघ, तो समजून बोलणं आणि एक्सप्रेशन्स ॲड करणं त्याच्यामध्ये, मला असं वाटतं ते बॉर्न टॅलेंट आहे. आणि तू म्हणालीस ना की हो मराठी माणसांना कधी कधी असं क्रिटिसाइज केलं जातं की तुमचा मराठी ॲक्सेंट येतोय. खरं तर काही चुकीचं नाही. बरेच जे गुजराती आहेत त्यांचा पण येतो, मद्रासी लोकांचा येतो. फक्त कसं असं, समजा कॅरेक्टर मराठी नसेल आणि जर तो ॲक्सेंट आला तर तो कुठेतरी कलेच्या म्हणजे क्राफ्टच्या दृष्टीने कधीतरी आपण कमी पडू शकतो. पण मग मला असं म्हणायचं आहे की ज्या भाषेमध्ये आपल्याला काम करायचं आहे ती भाषा शिकून घेणं हे त्या भाषेचा किंवा भूमिकेचा अभ्यास आहे आणि तो कलाकार म्हणून आपल्याला करावा लागतो आणि करायचा आवडीने. मला आजपर्यंत दर्शना कधी, मी हिंदीत खूप काम केलं, टेलिव्हिजन हा जास्त करून, बाकी नाही काही, पण कधीही मला असं कोणी म्हटलंच नाही की तू मराठी आहेस का. मला सांगावं लागलं की मी मराठी आहे. सो मला असं वाटतं की ते आपल्यावर पण असलं पाहिजे की मला ग्रास्पिंग, हा, आणि मला तो एफर्टफुली काढायचा आहे ऍक्सेंट जिथे नकोय. सो मला मराठी भाषा खूप आवडते. माझं मराठीवर म्हणजे प्रभुत्व असं मी म्हणणार नाही, पण मला खूप व्यवस्थित येतं, कारण आम्ही मराठीच सगळं शिक्षण पण मराठीमध्ये, पण हिंदी भाषेमध्ये काम करताना प्युअर हिंदी बोलता येतं. वा, कमाल. सई, पण तुझे आत्ता इंस्टाग्रामवर मोर दॅन 500K फॉलोअर्स आहेत आणि ती सुरुवात कुठून तरी व्हावी लागते ना, की आपण काय आपल्या पेजवर पोस्ट करूया. फक्त फोटोशूटच नको, किंवा तुझे ॲक्सेंट व्हिडिओ आहेत, किंवा तुझे गाण्यांचे वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांचे व्हिडिओ आहेत तुझे, असं बरंच काय काय आहे तुझ्या सोशल मीडियावर. श्रद्धा कपूर बरोबरचा व्हिडिओ वा वा केवढा व्हायरल झाला. सो टेल मी, याची सुरुवात नेमकी कधी, कुठून, कशी झाली? काय तुला ते सुचलं आणि करूयात बाबा एक व्हिडिओ आणि पोस्ट करूया, ते झालं? ह्याच्या एकदम असं 2 पॅरलल स्टोरीज काय आहेत की मी खूप माझं ग्रॅज्युएशन होत म्हणजे जस्ट मी ग्रॅज्युएट होणार होते तेव्हापासून मी ऑडिशन्स द्यायला सुरू केलेलं. रोज ऑडिशन्स द्यायचे रोज. आणि मग मी ऑडिशन द्यायला जायचे, सपोज ॲडची ऑडिशन असेल तर ते म्हणायचे की हां झालं तुमचं, म्हणा ओके वी गॉट इट. मग मी नुसतं सांगायचे मला ना गाताही येतं आणि मला ॲक्सेंट्स येतात आणि मला नाचता येतं, आणि मला ते म्हणायचे ओके हां थँक्स, पण आम्हाला जे बघायचं होतं झालं. तर मी म्हटलं कसं कळणार की मला येतं? मला आय वॉन्ट कास्टिंग डिरेक्टर्स टू नो की मला तुम्हाला सांगायचं आहे की मला येतं. तो इट केम फ्रॉम दॅट असं प्लेस. आणि मग काय झालं, मला हा चित्रपट मिळाला ऑडिशन देऊन. मग आम्ही शूटिंग करायला गेलो तिकडे आणि मग परत आलो. खूप म्हणजे वेळ लागतो पिक्चर बनायला, एक डबिंग, पोस्ट प्रोडक्शन, त्यांचं डिस्ट्रीब्युशन, आपल्याला रिलीज ही खूप मोठी वेगळीच गोष्ट आहे, तर थोडा वेळ लागत होता.
तर मी घरीही बोलले माझ्या आईशी, मी माझी बेस्ट फ्रेंड मनीषा तिच्याशी बोलले की मी काय करू. तर ती म्हणाली की तुला हवंय ना की लोकांना कळावं की तुला हे सगळं येतं, तर इंस्टाग्रामवर का नाही पोस्ट करत. तर मी म्हटलं अच्छा पण मग मी काय टाकू, कारण मला हे पण करायचं हे पण करायचं. तिने हा सगळं टाक, 1 by 1 टाक. तर मी म्हटलं ओके. मग तिने मला आयडिया दिली एक काम कर, असं 10 ॲक्सेंट एका व्हिडिओमध्ये 1 मिनिटात वगैरे कर, येतात ना तुला. म्हटलं हो. आणि मग तो बनवला व्हिडिओ, आणि मग एवढा तो असा प्रेमाने आणि एवढा मनापासून बनवलेला मी व्हिडिओ की तो प्रेक्षकांनी सुद्धा तसाच त्याच प्रेमाने रिसीव्ह केला. तो विच वॉज सरियल. आणि मग ते सुरू. आणि मला असं वाटतं की एनर्जी अट्रॅक्ट्स एनर्जी. आपण सगळेच प्रत्येक व्यक्ती ही एक ऊर्जा आहे, आणि जेवढी एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण काम करतो, पॉझिटिव्ह एनर्जी, आपण हल्ली खूप बोलतो ना याबद्दल, ती एनर्जीच अशी अट्रॅक्ट करते. आणि युनिव्हर्स जे आहे, विश्व, आपण ज्याला देव म्हणतो, ईश्वर म्हणतो, ते बरोबर आपल्याला मार्ग दाखवतात. आणि जेवढी आपण मनापासून, जिद्दीने, मनापासून, ते असं असतं ना की खूप फोकसनी आपण जेव्हा काम करतो, तेव्हा डेफिनेटली तू म्हणतेस तशी ती यशाची द्वारं उघडतात. आणि आपण सगळे शोधत असतो ना, आपण सगळेच, म्हणजे आपण त्यातून गेलेलो आहोत. आपण जेव्हा की मी काय करू नक्की. आणि ह्या पिढीला खूप जास्त एक्सपोजर पण आहे ग, की खूप गोंधळलेले पण आहेत. बरोबर. की मी नक्की काय करू. ऑल्सो कॉम्पिटिशन ना डोक्यावर बसलेलं आहे, एवढं काय काय टॅलेंट. आणि मला असं म्हणायचं आहे की क्वालिटी, कुठल्या दर्जाचं कॉन्टेंट आपण बनवायचं हे आपल्यावर असलं पाहिजे. म्हणून ती जे टॅलेंट बेस्ड कॉन्टेंट करते ते मला खूप आवडतं. वा. पण ती ना मग सॉरी. आणि मी अजून एक म्हणणार होते की मी ते सुरुवातीला ॲक्सेंट व्हिडिओज केले आणि मग मी थांबले 3 व्हिडिओज करून की ओके झालं, आता मला येत आहेत का फोन, कोणी कास्टिंग कोणाला हवी आहे का मी, किंवा ऑडिशन्स अजून येत आहेत का. मी थांबलेले. मग माझी मैत्रीण आहे शाळेतली चैत्रल, जी इथे लिटरली आता बसली आहे, पण ती माझी मॅनेजर सुद्धा आहे आता. तर मी अशी 3 व्हिडिओज बनवले. मग नंतर तिने मला फोन केला की हे जे तू करतेय सोशल मीडियावर, मी एका एजन्सीमध्ये काम करते आणि मी ॲक्च्युली टेक दिस सिरियसली की वी कॅन, म्हणजे आपण अजून ह्याच्यात काय काय डेव्हलप करू शकतो. तर मी म्हटलं नाही ग, मी आता ॲक्टिंग, मी ऑडिशन्स देते, मी हे करते, आय एम सॉर्टेड. तर ती म्हणाली ऐक, तेही कर तू, पण हे सुद्धा कर, ट्रस्ट मी. तर मग ती माझी मॅनेजर झाली. मी एजन्सीला साईन केलं, ज्या एजन्सीत ती होती. आणि त्याच्यानंतर आय टूक दिस सिरियसली, आणि म्हणून कॉन्टेंट क्रिएशन एवढं आणि मला सांग, हे फील्ड किती चांगलं आहे. म्हणजे शी इज सो लकी. खूप भाग्याची गोष्ट आहे ही की आपण तिथे बॉस आहोत. म्हणजे ती जे ॲड फिल्म्स वगैरे बनवते, स्वतः लिहिते, त्यासाठी स्वतः डिरेक्ट करते, स्वतः परफॉर्म करते. म्हणजे ते कॅरेक्टर्स पण ती बनवते. शी कॅन इमॅजिन दोज कॅरेक्टर्स विच शी प्लेज इव्हेंच्युअली. मी म्हटलं आम्हाला वाट बघायला लागायची सई, की आपल्यासाठी कोणीतरी असं एक भूमिका लिहील, मग आपल्यापर्यंत ती येईल, मग आपण त्या भूमिकेचा अभ्यास करून ती भूमिका जशी दिग्दर्शकाला हवी आहे तशी करू. आम्ही वाट बघायचो. आणि इथे तू स्वतः ठरवतेस की तुला काय करायचंय. हे स्वातंत्र्य खरंच टचवूड. आणि मला असं वाटतं की ही पिढी खरंच भाग्यवान आहे की त्यांना असं क्षेत्र खुलं झालेलं आहे की स्वतःची क्रिएटिव्हिटी तो सादर करायला प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडियासारखा. आणि म्हणून मी म्हटलं की आता तुझी जबाबदारी वाढलेली आहे सई, की आपण कुठल्या दर्जाचं कॉन्टेंट बनवणार ते आता तू ठरवायचं, आणि त्याप्रमाणे ती करते आहे. पण कन्सिस्टन्सी इज द की, यावर बिलीव्ह करतेस ना सई तू. संपूर्ण सातत्य. तू जसं मला म्हणालीस की 30 वर्ष सातत्याने चांगलं काम करणं, असं इट डझंट हॅपन ओव्हरनाईट. आणि तुम्ही तुमच्या कलेशी किती प्रामाणिक आहात ते सुद्धा त्याच्यातनं प्रूव्ह होतं. त्यामुळे गुणात्मक सातत्य, आणि ते सतत यू हॅव टू पुश युअर बाउंड्रीज. म्हणजे आधी केलेल्या कामापेक्षा अधिक चांगलं काम. कारण यू आर ॲज गुड ॲज युअर लेटेस्ट, असं म्हणतात ना, यू आर ॲज गुड ॲज युअर लास्ट व्हिडिओ. ओके. पण आता जेव्हा तू तुझे व्हिडिओ बघतेस तेव्हा तुला सुद्धा इम्प्रूव्हमेंट जाणवत असेल ना, की सुरुवात केली ते आत्तापर्यंत. खरंच जाणवते इम्प्रूव्हमेंट. बट ऑल्सो लुकिंग बॅक मला खूप छान वाटतं की त्यावेळेला हे सुचलेलं, म्हणजे आत्ता 2च वर्ष झाली आहेत कॉन्टेंटला, पण तरी मला खूप छान वाटतं जे बनवलेलं आहे आधी पण. आणि अजून एनकरेजिंग वाटतं, कारण जेवढं कॉमेंट्समध्ये खूप प्रेम मिळतं, खूप एनकरेजमेंट मिळते रोज, तर दॅट इज व्हेरी स्पेशल. आणि त्याच्यानी अजून एनकरेजमेंट मिळते. तिने ना खूप छान, नाही बोल, तिने ना एकदम छान वाक्य वापरलं मगाशी की तिला ऑडिशन्स द्यायचे होते आणि तिने सुरुवात केली, आणि त्याच्यानंतर तिचं असं होतं की माझं टॅलेंट कळणार कसं कास्टिंग डिरेक्टर्सपर्यंत. खरं तर इकडे चेक होतात ते म्हणजे पेशन्स, जे या इंडस्ट्रीमध्ये खूप ठेवावेच लागतात. हाईट ऑफ पेशन्स खूप ठेवावे लागतात, कारण तुम्ही लगेच क्लिक झालात तर झालात, बट किंवा त्याच्यासाठी वेळही लागू शकतो.
ताई तू तिला हे सांगत आली असशील ना आजपर्यंत की पेशन्स पाहिजेतच पाहिजे, हाईट ऑफ पेशन्स. आणि काय होतं ना त्याच्यामुळे ना, जेव्हा खूप वाट बघून आपल्याला एखादं चांगलं काम मिळतं तेव्हा आपली अशी जिद्द असते ना की 100% मी मनापासून करणार, त्यामुळे किंमत येते कामाची. मला असं वाटतं की तो पेशन्सची जी परीक्षा, आपल्याला कधी कधी वाटतं की देव माझी परीक्षा घेतोय का, हो ती परीक्षा असते, पण त्यातनं पास करण्यासाठी पण देवच आपल्याला शक्ती देत असतो. आणि ती थोडी सेन्सिटिव्ह खूप जास्त आहे. त्याच्यामुळे कधी कधी मी तिला एकच सांगितलं जे माझ्या आईबाबांनी मला सांगितलं, की खूप कौतुक झालं ना तरी हुरळून नाही जायचं, जमिनीवर राहायचं. आणि समजा अपयश आलं तर खचून नाही जायचं, कारण तो जो बॅलन्स आहे, तोल, इमोशनली बॅलन्स सुद्धा तो पण सांभाळायला हवा. कारण आपण म्हणतो ना तोल बिघडला की तब्येत बिघडते, माझ्या तब्येतीचा तोल बिघडला, तो बिघडू नाही द्यायचा. त्यामुळे ती जबाबदारी तुमची आहे की तुम्ही सतत तो बॅलन्स, तो तोल सांभाळून ठेवला पाहिजे. आणि मग कधी कधी ना एखाद्या फिल्मसाठी ती सिलेक्ट व्हायची सुरुवातीला, आणि नंतर असं व्हायचं की त्याचं पुढे काही झालं नाही, असं होत होतं. आणि तर ती खूप खचून जायची. मग अशा वेळेला मी तिला म्हटलं बघ, मी असं कधी कधी जायचं ना जेव्हा आपली लो फेज असते ना, तेव्हा एकदा मी ग्रेट ॲक्टर मेरिल स्ट्रीपचं एक वाचलं होतं. ती जे म्हणाली होती, ती असं म्हणाली होती की टेक युअर ब्रोकन हार्ट अँड मेक इट इन टू आर्ट. तसं बघ तुला करता आलं तर, आणि तिने ते केलं. वा, आईचा हा सल्ला खूप मोलाचा आहे. पण इकडे सई खूप मस्त आहे यार, मस्त आहे, खूप भारी आहे हे. वा, पण मला या तुझ्या चित्रपटाचा ऑडिशनचा किस्सा काय आहे? कारण अजिंक्य देव आहेत या चित्रपटामध्ये, पूजा आहे, तू आहेस, आणि सगळं लंडनमध्ये शूट झालेला हा चित्रपट आहे. सो ह्याच्या ऑडिशनचा किस्सा काय आहे? आणि आता आपलं होतंय, आता आपण जाणार ऑन फ्लोअर. आईला सांगितलं होतंस तेव्हा आईचे एक्सप्रेशन्स मला ऐकायला आवडतील तिच्या शब्दात. माय गॉड, ऑडिशन तीच ती ब्रिटिश मराठी ऑडिशन झालेली, आणि त्याच्यानंतर मी सिलेक्ट झालेले, पण त्यांनी मला 1 महिना सांगितलंच नव्हतं. तर मी रोज वाट बघायचे की बहुतेक झाला, बहुतेक पेशन्स. आणि मग 1 महिन्यानी त्यांनी सांगितलं की आपण सगळे बसून रीडिंग करणार आहोत कास्ट. म्हटलं मला मेरी सिलेक्शन हो गया, मेरा सिलेक्शन हो गया, असं तर सांगा आधी. तर ते म्हणाले हो त्याच दिवशी, त्या 2 दिवसानंतर. म्हटलं अच्छा मला माहितीच नव्हतं, पण ओके. मग मी मम्माला सांगितलं की डन, मग वी आर डुईंग दिस. आणि मग रीडिंग सुरू झाले. मग लंडनला जायचं असं त्यांनी सांगितलं, सगळं विजा, अपॉइंटमेंट्स, तिकीट सगळं झालं. आणि मग आम्हाला हिट झालं की पहिल्यांदा असं होणार आहे की मी एकटी प्रवास करणार आहे. आम्ही कुठेच पाठवलं नव्हतं एकटीला, कधीच नाही, आणि डायरेक्ट लंडन. सो पण कसं असं तुला सांगते की खरंच देवाच्या दयेने सगळी माणसं चांगली आहेत आणि नेहमी चांगली भेटतात. जसं ती आता म्हणाली ना की तिची मॅनेजर चैत्रल, तिचे स्वतःचे भाऊ जे ह्या संगीत क्षेत्रात आहे ते सुद्धा तिच्यासाठी म्युझिक करतात, घरी एन्करेजमेंट आहे, तिचं मित्रमैत्रिणी, मित्रपरिवार तर फार मोठा आहे, कारण ती सई आहे, नावाप्रमाणे सखी आहे ती सगळ्यांची. त्याच्यामुळे ती मच्युअर्ड पण आहे, त्याच्यामुळे सगळे येऊन सगळे पर्सनल गोष्टी तिच्याशी डिस्कस करतात आणि तिचे सल्ले हवे असतात. त्याच्यामुळे ते मी म्हटलं ना की तुला एनर्जी अट्रॅक्ट्स एनर्जी, आणि ही खरंच ईश्वराची कृपा आहे की सगळी चांगली माणसं भेटणं, त्यामुळे आपलं कामही चांगलं होतं. मग मी तिला एवढंच सांगितलं की बघ, पहिलीच भूमिका आता आपल्याला मिळाली. आपल्या मनामध्ये जेव्हा आपण रीडिंग करतो एखाद्या स्क्रिप्टचं, तेव्हा आपल्या मनामध्ये एक चित्र तयार होतं की ही भूमिका ना मी अशी करेन, पण डिरेक्टरचं पण काहीतरी एक व्हिज्युअलायझेशन असतं, पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. तर तुम्ही दोघं डिस्कस करा आणि मग एक गोल्डन मिडल काढायचं की अच्छा म्हणजे मग मी ही भूमिका अशा प्रकारे केलेली त्यांना हवी आहे, त्याप्रमाणे मग तुम्ही त्या भूमिकेचा अभ्यास करायला हवा. सो असं तिने सगळं छान प्रिपेअर केलं. आणि मी तुला म्हटलं की तिचं कॉलेजमध्ये इतकं छान तयारी करून घेतली होती की तिला त्याचा उपयोग झाला खूप ते शिकल्याचा. मी एवढे प्रश्न लिहिलेले मी म्हणायचे आता ह्या सीनमध्ये ती असं म्हणते तर ह्याचा काय अर्थ आहे. तर ते खूप पेशंटली माझे डिरेक्टर आणि रायटर एका रूममध्ये बसून मला समजायचे की हे असं आहे, पण सही ही बॅक स्टोरी आहे, तो दिस डझंट मॅटर सो मच. तर मी एवढं प्रश्न विचारले माझी जशी बॅक स्टोरी बनवायला, कारण पहिलाच पिक्चर आणि जस्ट ग्रॅज्युएट झाले ऍक्टिंग स्कूल म्हणतो, सगळं ते वापरायचं होतं जे मी शिकलेले सगळं मी. आता मी हे असं जे म्हणतेय ते झाले हो आम्ही सांगतो. तर खूप पेशंटली, खूप काइंडली मला सगळ्यांनी सेटवर खूप छान वातावरण एक निर्माण केलं. आणि पहिल्याच फिल्ममध्ये एवढ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला मिळणं खूपच मोठी गोष्ट आहे. म्हणजे कधी कधी राजेश्वरी मॅम, पूजाताई, अजिंक्य सर असे सीन्स करायचे आणि मी नुसतं असं बघायचे आणि म्हणायचे ओ माझा डायलॉग होता, कारण मी एवढी लॉस्ट असायचे आणि एवढं शिकायला मिळायचं त्यांच्या स्किल्स आणि जसं त्यांनी स्वतःला बनवलं एवढे वर्ष खूप शिकायला मिळालं. आणि त्याच्याहून
जास्त मला एक गोष्ट शिकायला मिळाली की एवढा एक्सपिरियन्स नंतर जेव्हा आपण कुठल्या न्यूकमर बरोबर काम करतो की कसं वागावं, तर इवन ॲज अ ह्युमन बिईंग मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. खूप मस्त. पण ती अमायरा कोणाची मुलगी आहे नक्की? हे बघायला 23 मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये अमायरा. आणि खूप छान बनली आहे फिल्म, हे मी सांगू शकते की मस्त. हो का ग? हो, पण मी बाकी काही स्पॉइलर अलर्ट देत नाही. चित्रपट खूप चांगला बनलेला आहे, तो जरूर 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 पहा. 23 मेला तुमच्या चित्रपट मस्त पाठ केलंय. पण मला सांग सई, आईकडनं कौतुक होतं प्रत्येक कामाचं, असं म्हणतात ना की खूप नको कौतुक घरात ना, जरा पाय जमिनीवर राहू देत. सो ताई, तू खूप कौतुक करणाऱ्यांमधली आहेस का तेवढंच तेवढं? हो, खूप कौतुक खूप करते, खूप कौतुक करते. तू सांग. पण आय थिंक एकच व्यक्ती आहे ज्याच्याकडे आय कम फॉर रिअल ॲडवाईस. म्हणजे ती मला असंही सांगते की नाही नाही, हे एवढं छान मला नाही वाटत आहे, हे मला एवढं नाही वाटत आहे. तर तिचं ॲडवाईस किंवा तिचं ओपिनियन मी खूप महत्त्वाने ऐकते आणि आय कन्सिडर इट ऑलवेज. म्हणून तिला खूप प्रेशर पण असतं की ती जर नाही म्हणाली तर मी नाही करणार काही एक गोष्ट, असं. तर तिला खूप प्रेशर येते, कारण ती ऐकते ना, तर मग माझी जबाबदारी वाढते की नीट तिला कळलं पाहिजे, नीट सांगायला हवं. आणि अगदी म्हणजे तिला कळायला लागल्यापासूनच आमच्या दोघींचं, म्हणजे मी असं जाणीवपूर्वक लक्षात ठेवलेलं आहे की वी कॅन टॉक अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. इतकं डोअर ओपन ठेवलेलं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जेव्हा मुलं मोठी होत असतात तेव्हा खूप एक्सपोजर आहे, त्यामुळे कधी कधी कन्फ्यूज होतात, कधी कधी भरकटू शकतात आजकाल. त्यामुळे कम्युनिकेशन पेरेंट्स बरोबर, पालकांचं आणि मुलांचं एकमेकांशी सतत एक शेअरिंग म्हण किंवा कम्युनिकेशन हे झालंच पाहिजे. म्हणजे मग समजा अशी कुठली वेळ आली आयुष्यामध्ये, कन्फ्युजन किंवा थोडंसं एखाद्या गोष्टीने घाबरून जाणं किंवा कुठली अशी, तर शी विल चूज मी. एवढा मी माझ्याकडनं फ्रेंडली बॉन्ड ठेवलाय तुम्ही दोघींनी एकमेक. आणि आई ओरडेल का पेक्षाही आई आधी माझं ऐकून घेईल. आणि तिच्याकडे असेल, आता जसं ही या माझ्या क्षेत्रामध्ये आहे लकीली, त्यामुळे जर मला त्या गोष्टीतला अनुभव असेल तर मी सांगू शकते इफ शी नीड्स. त्याच्यामुळे ते वी हॅव दॅट. सई सगळं शेअर करते साई बरोबर, ऑलमोस्ट सगळं. आणि मग काही चैत्रल बरोबर, ओके, फ्रेंड्स बरोबर, जे माझ्या बरोबर नाही. आणि बट आय एम रेस्ट अश्युअर्ड की तिचे मित्रमैत्रिणी तसेच आहेत. पण माझी आई खूप स्ट्रिक्ट पण आहे. या स्वीटनेस वर जाऊ नका नुसतं. व्हेरी स्ट्रिक्ट, व्हेरी असं डिसिप्लिनेरियन. तर एकदम असं शिस्त वगैरे व्यवस्थित लहानपणापासून की सई कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण ऍक्टर आहोत, कंप्लेंट शिस्त पहिली. हो, कारण जबाबदारी आहे ना आपल्याला. जर घरून परवानगी दिलेली आहे की तू अगदी बिनधास्त काम कर, तर मग आपली जबाबदारी केवढी वाढते की यू हॅव टू बी डिसिप्लिन्ड. आणि मला ते आवडतं, कारण मी बाहेर माझ्या जनरेशन किंवा माझ्या वयाच्या मुलांबरोबर जेव्हा आय हँग आउट, तेव्हा मला कधी कधी वाटतं की नाही, डिसिप्लिन जे मला आहे ना ते मला खरंच आवडतं. इट डज मेक सेन्स. ओके. सो जेव्हा हिचे ना व्हिडिओ व्हायरल झाले होते, तर इंडस्ट्रीमध्ये जे काम करतात किंवा जे रेग्युलर सोशल मीडियावर असतात त्यांना माहिती आहे की सई गोडबोले ही किशोरी गोडबोलेची मुलगी आहे. पण जेव्हा तिचे व्हिडिओ जास्त जास्त व्हायरल व्हायला लागले तेव्हा अनेक जण बघायला गेले, रे हु इज सई गोडबोले, आणि मग त्याच्यानंतर आणखीन तुझं नाव समोर यायला लागलं. म्हणजे खरं तर आधी तिने स्वतःच्या मेरिटवर ही जी सुप्रसिद्धी आहे ती कमवलेली आहे. शी हॅज अर्नड इट ऑन हर ओन मेरिट. आणि आत्ता सगळ्यांना कळलंय की ती माझी मुलगी. आणि मग कसं असतं, मराठी प्रेक्षकांना अजून आपल्याशी वाटते की अच्छा, आमची ऍक्टर किशोरी तिची मुलगी, तू अच्छा, असं होतं. तुला म्हणाले, तू स्वतःहून कोणाला सांगायचीस की तू कोणाची मुलगी आहेस का? कळू देत ऑर्गॅनिकली काय होतं? सुरुवातीला नाही, पण जर सपोज फिल्मच्या वेळेला किंवा जर मला माहिती आहे की मम्मानी यांच्यावर काम केलंय, तर मी त्यांना जाऊन सांगायचे मी किशोरी गोडबोलेची मुलगी. तर ते म्हणायचे एवढी मोठी मुलगी आहे किशोरी. हे आधी शॉकिंग होतं. हो हो, सई अभिनय खूप छान करते. म्हणजे माझी मुलगी आहे म्हणून नाही, तिचं स्वतःच जे टॅलेंट आहे त्याबद्दल मी सांगते. कारण हा चित्रपट, अमायरा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. आणि जेव्हा हा कम्प्लीट झाला, मग पोस्ट प्रोडक्शन असतं ना, डबिंग वगैरे, तर मला अतुल परचुरे, सोनिया ताई परचुरे, त्याच्यानंतर पूजा सावंत, तिचे खास मैत्रीण आहे सईची, राजेश्वरी मॅम, ह्या सगळ्यांनी, सुभाष घई सर, ह्या सगळ्यांनी मला पर्सनली फोन करून सांगितलं की सई खूप छान काम करते. आणि शाबासकी दिली तिला. मला पण थोडंसं क्रेडिट दिलं आणि उगाचच पण ते, पण मला खूप बरं वाटलं. एक आई म्हणून मला इतकं समाधान वाटलं की कसं असतं, आवड असणं एक चांगलीच गोष्ट आहे की ह्या क्षेत्राची मला आवडते, आणि ते ॲक्च्युअल येणं,
ते टॅलेंट आपल्यात असणं आणि ते असं व्यवस्थित रिफ्लेक्ट होणं, काय म्हणतात त्याला, ट्रान्सलेट होणं आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं ही खरंच कृपेची गोष्ट आहे. आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलेलं आहे सईचं. तर मी पण अगदी प्रार्थना करते आहे देवाजवळ की लवकरात लवकर हा चित्रपट प्रदर्शित होतोच आहे, तो सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, त्यांना सईचं काम पाहायला मिळावं. आणि मी विनंती करेन की 23 मेला जवळच्या चित्रपटगृहात सई तयार लगेच. तू म्हणालीस तसंच की चित्रपट म्हणजे शूटिंग सुरू होणं अगदी म्हणजे ऑडिशनमधून आपल्याला तो रोल मिळण्यापासून ते चित्रपट प्रेक्षकांपर्यंत येईपर्यंत हा एवढा मोठा प्रवास आहे आणि खूप मेहनत आहे ग, प्रत्येकाची मेहनत आहे. म्हणजे आता हे जे कॅमेरामॅन बसलेले आहेत कॅमेराच्या मागे, त्यांची मेहनत, प्रत्येकाची मेहनत, टीम वर्क. आणि मग फायनली ते इतकं छान प्रॉडक्ट किंवा प्रोजेक्ट जे प्रेक्षकांपर्यंत येतं आणि मग त्यांची पसंती, त्यांचं कौतुक आपल्याला मिळतं आणि मग असं वाटतं सार्थक झालं खरं. आणि ते पोहोचणं पण खूप गरजेचं असतं. पण हा चित्रपट आहेच, पण याचबरोबर एक मोठी स्टेप तू घेतली होतीस, ते म्हणजे ॲपल कंपनीशी तू जोडली गेली होतीस. मला सांग, ती जी गोष्ट आहे ती कशी घडली ग सई? ती खरंच खूप मोठी गोष्ट होती. मी ॲपल एक्सक्लुझिव्ह क्रिएटर आहे. ॲपल रिच्ड आउट टू माझी एजन्सी जी आहे मंक एंटरटेनमेंट, आणि त्यांनी सांगितलं वी वुड लाईक टू मेक सई अन ॲपल एक्सक्लुझिव्ह क्रिएटर. तर माझी मॅनेजर चैत्रली मला विचारलं की तुला आवडेल का करावं असं. म्हटलं विचारतेस काय, हा काय नाही डायरेक्ट येस सांगा. आणि मग त्यांनी मला फोन केला एक 15 दिवसांनी, आय थिंक 10-15 दिवसांनी फोन केला की डू यू हॅव अ US विजा. ते म्हटलं येस. तर ते म्हणाले वी वुड लव्ह टू होस्ट यू इन LA ॲट आवर ॲपल हेडक्वार्टर्स सो दॅट यू कॅन एक्सपिरियन्स दी एंटायर ॲपल एक्सपिरियन्स. तर मी म्हटलं लेट मी, म्हणजे मी सांगते मी फ्री आहे का, म्हणजे जसं की मी म्हटलं मी तुम्हाला सांगते मी फोन ठेवला, मी एकदम ओरडले आय एम गोइंग टू LA विथ ॲपल. मग मी चैत्राला सांगितलं की असं असं झालंय. आणि मग मी गेले LAला आणि ते एवढी म्हणजे खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. एवढा रिस्पेक्ट आहे त्यांना टुवर्ड्स आर्टिस्ट ऑफ, म्हणजे सगळ्या प्रकारचे आर्टिस्ट तिकडे होते. इंडियामधून 5 लोकांना बोलवलेलं वेगवेगळ्या क्षेत्रातून, आणि एवढा रिस्पेक्ट आणि एवढं वॉर्मथ आणि असं एनकरेजमेंट होती तिकडे. आम्ही तिकडे गेलो आणि खूप ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स होता. आणि त्यांनी मला विचारलं की तू एवढा लांबून प्रवास करून आली आहेस, तुला हे वर्थ इट वाटतंय ना. मी म्हटलं हाऊ स्वीट, म्हणजे त्यांनी असं विचारणं इज अ बिग थिंग. आणि खूप मजा आली. मग मी तिकडे ॲज अ सिंगर गेलेले, म्युझिक पर्सन. तर त्यांचे एअरपॉड्स आणि असे नवीन जे म्युझिक डिव्हायसेस होते, तर त्यांनी आम्हाला फुल त्याचं नवीन ट्युटोरियल्स, नवीन गोष्टी ज्या अनरिलीज्ड आहेत, सगळं दाखवलं. आणि इट वॉज जस्ट सरियल. वाव. आणि हा एक्सपिरियन्स जो तिला मिळाला तो म्युझिकमुळे, आणि तिला शिकायला लावलंस तू तुझ्या बाबांमुळे. किती सुंदर गोष्ट आहे ही तिसरी पिढी. खरं तर ना, तू तिला क्लासपर्यंत नेऊ शकतेस. तू म्हणालीस की ती 3री पासून परफॉर्म करते, 8 वर्षाची असल्यापासून ती शिकते ना. हे अजिबात सोपं नाही. तिला ती हळूहळू आवड निर्माण झाली. पण तुला तेव्हा असं का वाटलेलं की हिला आपण म्युझिकमध्ये जरा एनकरेज करू? पाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना, ती रडायची पण सुरात. तर मला वाटायचं की असेल बहुतेक. ओके, रडायची पण सुरात. आय थिंक दिस इज C sharp. ओ दिस इज टू शार्प असं. मग आणि गोड गायची. आणि ना ती काय करायची, लहान मुलं TV खूप बघायचं, तेव्हा इंटरनेट नव्हता, तेव्हा टेलिव्हिजन वॉज. आणि मग गाणं ऐकलं नाही एखादं हिंदी गाणं, काही कळायचं नाही तेव्हा, कुठली भाषा माहिती काही नाही. आणि ती गायची अशी, म्हणजे तिच्या त्या बोबड्या सुरात ती गायची आणि ते सुरात गायची. आणि म्हटलं अच्छा, म्हणजे मग आहे. मग हळूहळू एक 2री वगैरे गेल्यानंतर, म्हणजे 6-7 वर्षाची झाल्यानंतर ॲक्च्युअल सुरात गायला लागली. मग मराठी सिरियलचे टायटल सॉंग्स गायची सगळं. आणि मग म्हणायचं अच्छा, म्हणजे खरंच आहे, म्हणजे येतंय. आणि घरी आता सगळेच जाणकार आहेत ना ग संगीतातले, तर ते म्हणाले बरं मग हिला आता शिकवूया का. तर म्हणून मग क्लासिकल म्हटलं. मग घरात ती पण शिस्त आहे ना, की शिकायचं असेल तर मग शास्त्रीय संगीत शिकायचं. आणि मग तिला वेस्टर्न म्युझिक शिकायचं होतं, ते ती स्वतः इंटरनेटवरून शिकली आहे. वेस्टर्न म्युझिक हे ॲक्च्युली गॉड गिफ्ट आहे ताई. एवढं सगळं ग्रास्प करणं, शिकणं, खरंच क्या बात है. ओ माय गॉड, किती मस्त. हे खरंच यार खूप कौतुकास्पद आहे. तू मगाशी तिच्या नावाचा किस्सा मला एक सांगता थांबलीस. इंटरेस्टिंग. सो सई गोडबोले
खरं नाव होतं साई गोडबोले, राईट? तू एवढे वर्ष मेरे साई ही मालिका केली आहे, साई बाबा भक्त तू आहेस, म्हणूनच हे असं होतं, सुरुवात होती ही SAI आहे साई, मी साई भक्त आहे. आणि तर पण कसं झालं की कोणी सई म्हणतं, कोणी साई, जे महाराष्ट्रीयन नाही आहेत, नॉन महाराष्ट्रीयन तर ते से वगैरे काहीही म्हणतात. मी आता अमेरिकेत तिला एलेला सगळे से अशी हाक मारत होती. सॉय. हा, तर त्याच्यामुळे आय एम ओके विथ इट. पण साई आहे ऍक्च्युअली तिचं नाव, पण आता सई गोडबोले ती आता त्या नावाने जास्त सुप्रसिद्ध झालेली आहे. तो पण साई कृपेचाच भाग आहे. सो आय एम ओके. सो सई की साई काय म्हणावं? एनिथिंग एनिथिंग. साई भक्त आहेत ते साई म्हणू साई म्हणू शकतात. फार दोन्ही नावं इतकी सुंदर आहेत. नुसतं प्रेमाने म्हणालात तर वाव. सईला पण हिस्टॉरिक केवढं महत्व आहे शिवाजी महाराजांच्या सईबाई. आणि त्यामुळे काही म्हणू शकता. गोड आहे दोन्ही नाव. खूप मस्त. पण मला ना आई मगाशी हेही सांगत होती की 11 शिवाय तुझे डोळे उघडत नाहीत म्हणे. लेट मी करेक्ट माय सेल्फ की शूटिंग असेल तर सकाळी 6ला पण उठते, पण अदरवाईज 11च्या आधी नाही. मी रोज सकाळी 7ला उठून व्यायाम करायला जाते आणि मग मी मजा करते. नाही मी लेट उठते. आता आई बोलते. मी उशिरा उठते कारण मी खरंच सांगू, आम्हाला दोघी नाही, तीही म्हणते, ती उठते लवकर, पण आम्हाला दोघी नाही रात्री एकदम आयडियाज काय सुचतात किंवा हा पिक्चर बघूया, मग ह्याच्याबद्दल हे डिस्कस करूया, असं हे सगळं रात्री सुचतं. तर ती स्क्रिप्ट पण बऱ्याच रात्री आयडियाज येतात. शांत असतं ना सगळं. आणि खूप मी खरंच सांगू, त्यामुळे मी काही बोलू नाही शकत की लवकर झोप, त्याच्यामुळे मग हो. आणि खरंच रिझन सांगू, ऑनेस्ट रिझन, खूप कन्स्ट्रक्शन चालू असतात सतत. तर ह्या बाजूला पण खूप कन्स्ट्रक्शन चालू असायचे आणि मी जे गाण्याचे व्हिडिओज करायचे रेकॉर्डिंग असं 2 वाजता करायचे, कारण 11-12ला शांतता असायची आणि मग त्याच्यानंतर रेकॉर्डिंग, तर 2 पर्यंत संपायचं. वा, पण खूप गोष्टी शिकायला लागतात ना, छान दिसणं, छान वागणं. ताई तू तर म्हणजे एवढे वर्ष काम करून मेकअप तर आता असा सराईत आपल्याला जमतो. सो तू सुरुवातीला तिला शिकवला होतास की कसं प्रेझेंटेबल राहायचं? सुरुवातीला म्हणजे खूप छोटी असताना, जसे तिचे अॅन्युअल फंक्शन असायचं ना, त्याला मी मेकअप करायचे. पण आता ती एक्सपर्ट आहे, आता ती मला शिकवते मला. आणि सारखं मी पूर्ण तयार झाले ना, बरं माझं मी आपल्याला कसं जास्त करून मेकअप आर्टिस्ट मेकअप करतात, त्यामुळे मी आपला बेस करते, थोडंसं लायनर वगैरे बेसिक जे आहे ते. मग मी पूर्ण तयार झाले की ती मला सांगते, नाही मग हे नाहीये बरोबर आज, मग ते तू हे नाही, मग ही शेड कशी जाईल ह्याच्यावर, आता सध्याचा कलर खूप हॉट कलर तो नाहीये. म्हटलं अगं नाही, मला खूप बेसिक माहिती आहे, त्यामुळे आता ट्युटोरियल्स मी घेते. पण तू म्हणालीस ना चांगलं दिसणं, तर मी तिला नेहमी हे सांगते की चांगलं दिसणं आणि चांगलं असणं दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी बद्दल जे मी बोलले, तसंच मानसिक आणि शारीरिक आरोग्य. आजकाल आपण खूप बोलतो ना नुसतं असं स्ट्रेस आणि हे आणि ते, पण नाही, त्या समस्या गंभीर होत चालल्या आहेत. त्या आपल्या बाबतीत जर व्हायला द्यायच्या नसतील तर आपण ध्यानधारणा, स्पिरिच्युअलिटी ह्याकडे पण खूप लक्ष दिलं पाहिजे. आपण काय खातो, त्या आपला आहार, आपला विहार, यावर पण अनेक गोष्टी आपल्या अवलंबून असतात. त्यामुळे मग मला कोणी असं म्हटलं की तुम्ही छान दिसता, अजूनही छान दिसतात, त्याच्यामुळे बरं वाटतं अगं बोलायला, पण त्याच्यासाठी अनेक गोष्टी आपण करायला लागतात. तसंच पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहणं ही सुद्धा त्यातली एक गोष्ट आहे. क्या बात, कमाल. सई, पण तुझे विचार जेनझी आहेत का नाही आहेत? म्हणजे जेनझी आहेत आई थोडी? जेनझी कम्प्लिटली आहे आणि तिला म्हणजे आईवडिलांच्या पिढीबद्दल आणि आजी आजोबांच्या पिढीबद्दल प्रचंड आदर आहे. म्हणजे ती मला नेहमी एक गोष्टीबद्दल अप्रिशिएट करते, ते तू सांग. जेनझी, मी खरंच सांगू, ही जी जनरेशन आहे ती खूप ओपन टू एव्हरीथिंग आहे. म्हणजे लिव्ह अँड लेट लिव्ह आपण म्हणायचो ना, ही जेनझी ऍक्च्युली करते की तुम्हाला कसं राहायचंय, तुम्ही राहा, विल ऍक्सेप्ट यू. एवढा ऍक्सेप्टन्स आहे, एवढं जे लोकांना करायचं आहे त्याच्यासाठी एनकरेजमेंट आहे, ते खूप खूप आमची जनरेशन करते, बेसिकली ऍक्सेप्टन्स. पण आमची जनरेशन थोडी अशी दाखवते की एकदम प्रॅक्टिकल आहे आणि कॅन मूव्ह ऑन आणि काही आम्हाला फरक पडत नाही, असं नाही आहे. ते आतून आम्ही तसेच होत, खूप सेन्सिटिव्ह होत, खूप त्रास होतो सगळ्या गोष्टींचा. पण आय एम ऑल्सो व्हेरी हॅपी की सगळ्यांना काम करायचं आहे, सगळ्यांना दे थिंक अबाउट असं करिअर आणि लाईफ आणि व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट वगैरे वगैरे. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जेनझी एवढे ओपन आणि ॲक्सेप्टिंग असण्याचं कारण ही जनरेशन आहे आईवडिलांची माझ्या. कारण आजी आजोबांना बघाल तुम्ही आणि जेनझीला बघाल, तो जो एक गॅप आहे त्याला ब्रिज ह्या जनरेशनने केलं आणि ती खूप मोठी गॅप आहे टू ब्रिज. कारण म्हणजे खूप जमीन आसमानाचा फरक आहे दोन जनरेशनच्या विचारांमध्ये,
वागण्यामध्ये सगळं इन जनरल. तर दिस जनरेशन शुड गेट क्रेडिटेड फॉर हाऊ जेनझी इज द गुड थिंग्स. सो विचार आहे जेनझी, पण वागणं बोलणं रिस्पेक्ट सगळ्यांचा आहे. आणि शी इज टोटली विमेन्स वुमन. तिला प्रत्येक घरातली स्त्री जी खूप त्याग करत असते, जिच्यामुळे घर उभं असतं आणि शांतपणे करते हे ती सगळं, तिला स्त्रियांबद्दल प्रचंड आदर आहे. पण तिला सगळ्यात पहिले कधी घेऊन गेली होती सेटवर? लाईट कॅमेरा ऍक्शन तिच्या कानावर कधी पडलंय सगळ्यात आधी? तुला काय आठवतंय? मला मी खूप आधी आलेले एका फिल्म मध्ये तर मी होते, पण 1-2 मिनिटासाठी. कोणता? माझा नवरा तुझी बायको मध्ये मी 1-2 मिनिटासाठी होते. पण मला आठवण आहे मिसेस तेंडुलकरची. आणि अधुरी ना, अधुरी एक कहाणी. थांबा अधुरी एक कहाणी वॉज सच अ सुपर हिट, असा ब्लॉकबस्टर शो की शाळेत सगळ्या माझ्या फ्रेंड्सच्या पेरेंट्सनी त्या 3री-4थीत होते. नाही, अधुरी मी जेव्हा सुरू केला तेव्हा यू आर 4.5. या पण ती नंतर पुढे बरेच वर्ष चालली. पण थांब ना, 4 आणि 4 8 ना, म्हणजे हो 2री-3रीत असताना ती सुरू होती. 2री-3री. तर माझ्या फ्रेंड्सच्या आयांना हवं असायचं की म्हणजे पुढे काय होणार आहे. स्पॉइलर. फ्रायडेला विचारायच्या त्यांच्या मुलांना की सईला जाऊन विचार कोणाचा तरी पुनर्जन्म होणार आहे का. तर हे माझ्याकडे यायच्या की पुनर्जन्म होणार आहे का. सई म्हणायचे थांबा. तर मी आईला विचारायचे नेक्स्ट डे आणि मी सांगायचे आता सगळ्यांनी मला एक वडापाव द्या आणि मग मी सांगेन होणार आहे की नाही. तर मी असं सारखं करायचे. तर मी विकायची स्टोरी विकायचे मी. आणि थँक गॉड ते खरंच असायचं, नाही तर मग नंतर रिटर्न द्या वडापाव. तर मी फुल असं मजा करायचे. मग मिसेस तेंडुलकरच्या नाही अधुरी एक कहाणीच्या सेटवर तर मी आल्यावर म्हणजे सगळेच की सई आता मी ज्यांना ब्रेक आहे ते सईला फिरवणार आणि रमवणार आणि खेळणार सईशी. हो, खूप मजा. आणि मिसेस तेंडुलकरच्या सेटवर तर अजूनच मजा, कारण मी थोडी मोठी होते आणि तेव्हा आय वॉज लाईक मला पण हे करायचंय. मी नुसतं संस्कार तसे झाले. मग सर्वात आधी तू तिला अधुरी एकच्या सेटवर घेऊन गेली होतीस. वा, पण कसं असतं आपल्या मुलीला सेटवर घेऊन जाऊन शूटिंग करणं? खूप मजा. आणि कधी कधी असं व्हायचं की घरी नसायचं कोणी त्यावेळेला सांभाळायला, अशा वेळेला मी घेऊन जायचे की चल मग आज माझ्या बरोबर चल. आणि मग तिथे स्वप्नील खूप खेळायचा सईशी, सगळे तिथले डिरेक्टर, संगीताताई, स्वतः प्रोड्युसर, आणि खूप मजा करायचे ते सगळे. म्हणजे माझं जेव्हा सीन चालू असेल तेव्हा ते सगळे तिला सांभाळायचे, नीनाताई, सगळे आम्ही. मला ना तुमच्या दोघींच्या स्वभावातला एक गुण असा ऐकायला आवडेल की जो तुम्हाला ना खूप आवडतो, की यार हा बेस्ट गुण आहे आईमधला, सईमधला. सो तो काय आहे तो गुण? सेन्स ऑफ ह्युमर आय थिंक फॉर शुअर. तो तर डेफिनेटली आहे. आणि सई इज व्हेरी काइंड. शी विन्स हार्ट्स. थँक्स मॉम. शी इज. वाव, किती मस्त आहे हे. सो आता सांगा मला स्वभावातला एक गुण किंवा सवय जी तुम्हाला एकमेकींची बदलायला आवडेल, ती काय? बदलायला काहीच नाही. शी इज परफेक्ट. पण कसं आहे, तुला सांगितलं ना दर्शना, नाही शी इज परफेक्ट. पण आई म्हणून मी तुला म्हटलं ना, खूप जास्त सेन्सिटिव्ह ती आहे. त्याच्याबद्दल समटाइम्स आय एम वरीड. सई तू खूप सेन्सिटिव्ह आहेस? नाही. सई एकदम डोळ्यात पाणी इज डायरेक्ट, मधलं काही नाहीच. आणि तिला ते कसं असतं, ती खूप इन्व्हॉल्व्ह होते आणि ती अशी वरवर नुसतं ऐकून नाही घेत. कारण मी तुला म्हटलं ना की मित्र मैत्रिणी तिचे सगळ्या पर्सनल गोष्टी तिला येऊन जास्त करून हर्ट झाल्यानंतर आपल्याला समबडी वी नीड समबडी हू विल ऑनेस्टली लिसन टू अस. सल्ला देईल की नाही पुढची गोष्ट आहे, कदाचित कधी कधी सल्ला नको पण असतो ग, पण कुणीतरी एक ऐकणार हवं असतं. तर शी इज अ व्हेरी गुड लिसनर. आणि ती तिच्या समजा तिला त्यातले अनुभव असतील आणि तिने बरेच अनुभव घेतलेले आहेत आयुष्यातले किंवा बघितलेले पण आहेत, तर ती योग्य तो सल्ला ऑनेस्ट ॲडवाईस देते. पण कधी कधी काय होतं, त्यांचं ते हर्ट ऐकून तिला खूप खचायला होतं. मी म्हटलं मग असं नाही, यू हॅव टू हँडल दीज सिच्युएशन्स रिअली वेल. तू प्रत्येक वेळेला खचलीस तर मग कसं चालेल. तू त्यांना जरूर तुझ्याकडनं जो काय आधार द्यायचा आहे तू दे, पण तू स्वतः टफ राहून दे. तू परिणाम नको होऊ देऊस. प्रत्येक गोष्ट तुझ्या बाबतीत नाही घडत आहे, कळलं का. त्याच्यामुळे मला समटाईम्स आय एम वरीड. पण संवेदनशील असणं ॲक्टर म्हणून खूप चांगलं आहे. मी म्हटलं मग ते तिथे वापर, सेटवर वापरते. सई तुला काय आवडेल? किशोरीताईच्या स्वभावातला कोणता गुण तुला बदलायला आवडेल? वरिंग आय थिंक. But that comes with a I know mom designation. I agree, but worrying आणि ओव्हर थिंकिंग, आणि मग ती खूप असं स्पायरल मध्ये जाते की हे माझं चुकलं का, हे बरोबर नव्हतं का. तर आय एम जस्ट लाईक नाही होतं
बट वरिंग, टू मच वरिंग. ओके, सो तुमच्या दोघींना कधी संधी मिळाली तर तुम्ही एकत्र काम कराल पुढे? मालिका, चित्रपट, वेब सिरीज, एनिथिंग? वाय नॉट, शुअर, फॉर शुअर. आणि एकदा सईच्या आर्ट फिल्म मध्ये, सईनी कोका कोला आर्ट फिल्म कमर्शियल तिने जे डिरेक्ट केलं त्याच्यात तिने मी फीचर केलंय. सई, मला सांग की तू रायटिंगही करते, तू डिरेक्टही करते, तू ऍक्टिंग करतेस, तू उत्तम गातेस, तू छान डान्स करतेस, तुझ्याकडे एवढे ऍक्सेंट तुला माहिती आहेत, या पलीकडे काय आहे जे मी तुला विचारलं नाही आणि तू मला सांगितलं नाहीये? You got it all. हिडन टॅलेंट्स. सो असे कोणते टॅलेंट आहेत की जे अजून मला कळले नाहीयेत या मुलाखतीत आणि मी अजून विचारू तुला, तर सांग की अजून ते आले नाहीये? आय थिंक एवढेच आहेत ना. हिडन टॅलेंट एवढेच आहेत ना? गॉड, आय हॅव नो क्लू. मी जर हे नाही केलं तर मी काय करू शकेन ते? पण ना, हे जे तू म्हणालीस, थँक्यू सो मच, इट इज व्हेरी स्वीट की टॅलेंट्स किंवा हिडन टॅलेंट्स, पण एक आय लिव्ह बाय दॅट. आणि माझ्या आईने पण सांगितलंय की टॅलेंट 19-20 चालेल, पण कॅरेक्टर ओव्हर एव्हरीथिंग. कॅरेक्टर ओव्हर एव्हरीथिंग. तुम्ही कसे माणूस आहात, कारण माझी आई म्हणते चांगला वाईट इज अ सब्जेक्टिव्ह टर्म, पण चांगला वागणारा माणूस आणि वाईट वागणारा माणूस हे दोन गोष्टी असतात. तर इफ यू आर अ गुड पर्सन देन आय एम प्राऊड ऑफ यू. टॅलेंट्स हे सगळं ॲडेड प्राईड आहे. हे बहिर्मुख झालं ना. अंतर्मुख आपण केव्हा होतो? आपण जेव्हा ध्यान करतो, आपण कसे विचार करतो, आपण आपला स्वभाव कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी नंतर बाहेर येतात. त्यामुळे वी हॅव टू गो इन. देर इज ओनली वन वे आउट इज इन. त्यामुळे माणूस म्हणून तुम्ही कसे आहात एवढंच महत्वाचं आहे. ॲट द एंड तेच. आणि मग तुम्ही आपोआप ग्लो होता. तुम्हाला काही वेगळं करावंच लागत नाही. तुमची ती सच्चाई, तुमचं जे मनापासून काम करणं, तुमच्या कलेतून ते दिसतं. इट्स अ ट्रान्सपरंट आर्ट. ते दिसतं, ते पोचतं. मला तुझा हिडन टॅलेंट सांग कुठला? नाहीये माझं काहीच एवढा हिडन आहे की तुलाही नाही माहित अजून. हा, म्हणजे मलाही माहित नाही तो इतका हिडन आहे. छान आम्हाला विचारतेस, म्हणजे तुझ्याशी आम्हाला गप्पा मारताना माझं काहीच हिडन टॅलेंट नाहीये. हे मला नेहमी जण काय करू शकतो आपण, काहीच हिडन टॅलेंट नाहीये. मी बाथरूम सिंगर आहे. हा, मी जरा बरं डान्स करू शकते, मी बरं बोलू शकते. बस. बरं नाही, तू खूप छान बोलू शकते. इंटरव्ह्यू टॉप नॉच. थँक्यू. सो देयर इज नो हिडन टॅलेंट. मी आता जाताना विचार करते, तू विचार की माझं काय. मला 10 तरी सांग मंथ एंड पर्यंत. इथे मी 1चा विचार करते सई, अँड यू आर सेइंग 10 तरी सांग. हा, ओके. नेक्स्ट टाइम मी जेव्हा तुला भेटीन तेव्हा सांगेन. सो या नोटवर एक छोटासा गेम खेळूया आपण. चला, रॅपिड फायर आहे हा. मी ज्या सिच्युएशन्स विचारते किंवा ज्या टर्म्स तुम्हाला सांगते, ती गोष्ट आई करते का सई करते हे सांगायचं आहे तुम्ही मला. ठीक आहे? फर्स्ट क्वेश्चन. राग आला की तिला आधी रडायला येतं आणि मग चिडचिड होते. सई. घरामध्ये फक्त तिचाच दरारा आहे. आईचा दरारा आहे घरामध्ये. दरारा म्हणजे आता ती ऐकते म्हणून. ओके. तिचा फॅशन सेन्स कमालीचा आहे. सई. बोथ इन आवर ओन वेज. या, इंडियन माझा छान आहे जास्त आणि वेस्टर्न तिचा छान आहे. मनी मॅनेजमेंट तिला उत्तम जमतं. आय थिंक दोघी. पण तू पण आतापासून, कारण तिने शिकवलंय म्हणजे तूच. वाव, व्हेरी नाईस. आधी ती जराशी घाबरट होती. सई की आई? मी का की दोघीच नाही. आम्ही दोघीच नाही घाबरत. ओके, कटन. कोण ग? नाहीच. मी थोडी घाबरटपेक्षा कन्फ्युज्ड. सई. ओके ताई, तू थोडी पण घाबरट नव्हतीस. आज आपण पहिल्यांदाच गप्पा मारतोय त्याच्यामुळे. घाबरट म्हणजे वरीड है ना. अभ्यासामध्ये ती अतिशय हुशार होती आहे. दोघी जणी. बरं. ती खूप खर्चिक आहे, खूप खर्च करते. सई. ती थोडीशी कंजूस आहे. कंजूस कोणीच नाही. नाही. ओके. पुढचा प्रश्न सईसाठी आहे. सई, जर आईला एक सुपर पॉवर मिळत असेल तर तिला कोणती सुपर पॉवर मिळावी असं तुला वाटतं? बीइंग ऑमनी प्रेझेंट. शी वुड लव्ह टू बी प्रेझेंट एव्हरीवेअर, कारण मग तिची वरी कमी होईल. ओके. सो ही सुपर पॉवर मिळायला हवी. सिक्रेट्स. ओके. किशोरी ताई,
जर सईला एखाद्या बाबतीमध्ये समजून घेण्याची गरज आहे अजूनही, तर ती कोणती गोष्ट आहे की तिने ती समजून घेतली पाहिजे असं तुला वाटतं? इन वर्क टर्म्स और घरात वावरताना एनिथिंग? मे बी माय वरीज ॲज अ मदर. मे बी ती कळलं सही आता उत्तर दिलं आईने. खरं ती म्हणते की तू नको चिंता करूस, आय एम फाईन. म्हटलं ऑफकोर्स यू आर फाईन, पण मी चिंता नाही करत. मला असं म्हणायचं यू हॅव टू बी सेफ दॅन सॉरी. ओके. सॉरी अजून एक सुपर पॉवर आय थिंक टेलिपोर्टेशन. तुला कारण तुला थोडासा कंटाळा येतो विमानात जास्त बसायला वगैरे लागलं तर. ती म्हणते पटकन यार 10 तास वगैरे नाही. आय लाईक टू गो प्लेसेस विथ लाईक दिस. खूप ट्रॅव्हल करायला. ओके. सई, आई कोणता पदार्थ सगळ्यात उत्तम बनवते? मोदक. मोदक. पण सगळं छान बनवते आणि इंडियन फूड तर वाव, अमेझिंगच बनवते. अळूची भाजी, ताकातलं पालक, आपलं सगळं. पण वेस्टर्न फूड पण खूप छान बनवते. ओके. ताईसाठी प्रश्न आहे. किशोरी ताई, तू सगळ्यात पहिल्यांदा सईला कधी ओरडली होतीस आणि का? पण मी खूप मस्ती करायची. मी सांगते मला टाके शी वॉज नॉट नॉटी बट शी वॉज प्लेफुल. अगं आणि आम्ही माझा भाचा आहे गंधार, तो हिच्या बरोबरचाच आहे. 2च वर्षांनी मोठा आहे आणि ते 24 तास खेळतील जर त्यांना झोपायला नाही दिलं आपण तर. इतकी मस्ती करायचे आणि मग कुठेतरी लागणं. डायरेक्ट स्टिचेस. एवढी मस्ती करा, खेळायचे म्हणजे असे खूप. ओके. सो सई, तेव्हा जरा मी थोडंसं चिडली असेल. थोडंसं ओरडायचे. यू टेल मी. म्हटलं ऍटलीस्ट डोंट गेट हर्ट असं. ओके. आईचा सेलिब्रिटी क्रश कोण होता? ऋतिक रोशन. ऋतिक रोशन खूप आवडतो. वाव. ताई, सईचा सेलिब्रिटी क्रश कोण आहे? आहे पॉल मॅस्को. करेक्ट. ओके. सई, आईने आजवर तुला अभिनेत्री म्हणून दिलेली बेस्ट ॲडवाइस कोणती? मी ऍक्च्युअल ऍडवाइस सांगते, जो ऍक्च्युअल मी मूवीच्या वेळेला तिला फोन केलेला, जी बेस्ट ॲडवाइस होती. मी एक सीन करत होतो, 4थ्याच दिवशी क्लायमॅक्स शूट करत होतो. खूप इंटेन्स सीन होता आणि मी खूप घाबरलेले की कसं होईल. मी घाबरलेले, अँक्शियस होते आणि मी तिला फोन केला तिथून. म्हटलं मला कळत नाहीये मी कसं करू, मी खूप ओव्हरवेल्म्ड, मी खूप अँक्शियस आहे. ती म्हणाली सीन काय आहे आत्ताचा? म्हटलं असं आहे ज्याच्यात तो कॅरेक्टर ओव्हरवेल्म्ड आणि अँक्शियस आहे. तर माझी म्हणाली हेच तुला तिथे करायचं आहे, यूज दिस. तर म्हणजे जस्ट 1 सेंटेन्स ॲडवाइस. आणि मी म्हटलं ओके बाय. हे जे मला वाटतंय ग्रेट असं ती मस्त असं 1 वर्ड ॲडवाइस 1 सेंटेन्स ॲडवाइस देते जी एकदम अप्रोप्रिएट असते. ओके. किशोरी ताई, सईने, ती लहान आहे ऑब्व्हियसली खूप, बट तरी सुद्धा आजवर तुला दिलेलं बेस्ट ॲडवाइस तुला कोणतं वाटतं? रोज. मला एक टेड टॉक्स असतात. टेड टॉक्स. ओके. मी ना, माझा थोडा स्वभाव असा आहे की आय टेक टाइम टू ओपन अप. मला खूप आवडतात. कसं असतं ना, मी तुला म्हटलं ना, चांगला वागणारा माणूस आणि चांगला थोडा, म्हणजे मी असं चांगलं वाईट हू एम आय टू जज. पण कधी कधी आपले म्हणतात ना, एक आपला ऑरा आपला पटकन मॅच होतो. कधी कधी काही लोकांची नाही मॅच होत. तर मी थोडासा अंदाज घेते आधी. मी थोडीशी घाबरते ह्या बाबतीत की पटकन ओपन अप होऊ का. मग कदाचित आय एम मिसअंडरस्टूड ऑल्सो, बट देन आय एम ओके विथ इट बिकॉज दिस इज मी. पण पीपल हू नो मी, दे लव्ह मी लाईक एनिथिंग बिकॉज आय गिव्ह द सेम लव्ह. पण त्याच्यामुळे ती मला असं म्हणते की ऑल वी हॅव इज पीपल. त्यामुळे देर इज द मोस्ट एक्साइटिंग थिंग इन द वर्ल्ड इज टू हॅव रूम फुल ऑफ पीपल. शी इज व्हेरी फ्रेंडली. शी इज रिअल सई. तिचं खूप कनेक्ट पटकन होतो आणि तिला अटॅचमेंट नाही करत ती तो जोपर्यंत माणूस पूर्ण कळत नाही. बट शी इज फ्रेंडली विथ एव्हरीबडी विच आय कॅनॉट बी इमिडिएटली. त्यामुळे आय नीड टू हॅव दॅट कनेक्ट. आणि असं पण ती म्हणाली की मग यू हॅव टू बी मोर ओपन. सो तो एक ॲडवाइस मी आय एम स्टील ट्राईंग. ओके. सई, पण आणि ती मला ते खूप छान शिकवते. ओके. आत्ताच सही सुरुवात झाली करिअरची, म्हणजे आता अमायरा येईल, त्याच्यानंतर येतील बरेच प्रोजेक्ट पुढे पुढे पुढे. पण मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की अगेन सॉरी, स्टार किड असणं आणि इंडस्ट्रीमध्ये काम करणं, इज इट डिफिकल्ट, इज इट इझी, काय एक्झॅक्टली अकॉर्डिंग टू यू? मराठीमध्ये माझी आई आहे सुपरस्टार. शी माइट नॉट वॉन्ट टू से इट, पण ती आहे. मी तिच्या कॉलिग्सना जेव्हा भेटते तेव्हा पहिली गोष्ट ते म्हणतात की आई केवढं छान काम करते आणि आम्हाला तिच्यावर काम करायला खूप मजा आली आणि अजून तिला करायला सांग ना वगैरे वगैरे असं. तर आय हॅव सो मच रिस्पेक्ट फॉर द वे शी हॅज वर्क. तर मराठी इंडस्ट्रीमध्ये असं
किशोरीची मुलगी असं जे एक ट्रीटमेंट, एक रिस्पेक्ट मिळतो तो आय एम सो ग्रेटफुल फॉर, जो मला माझ्या आईमुळे मिळतो. पण अजून अशा इंडस्ट्रीज आहेत जिथे आय एम ऑल्सो स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅच, तर तिथे पण शी गिव्ज मी ॲडवाईस आणि विजडम, इवन दो असं नेपोटिझम और असं नसेल, पण तरी आय हॅव हर टू गिव्ह मी ॲडवाईस. ही पण खूप मोठी गोष्ट आहे. हे पण इन अ वे नॉट ऑपॉर्च्युनिटी वाईज, पण तरी सुद्धा तुला सांगू सोपं असं काही नाही, नाहीच आहे. कारण टॅलेंट कसं आहे ना, सोपं कधी कधी असं होतं की तुम्हाला कदाचित काम पहिलं कदाचित मिळू शकतं फास्ट, कारण नेटवर्क आहे, ओळख आहे म्हणून. पण प्रेक्षकांच्या पसंतीमध्ये आपण खरे उतरणं आणि ते आपलं टॅलेंट त्यांना आवडणं, त्यांचं कौतुक मिळणं, आपण स्वतः टॅलेंटेड असणं, ही एक वेगळीच गोष्ट आहे. इट हॅज गॉट नथिंग टू डू विथ नेपोटिझम. त्याच्यामुळे पहिली फिल्म तिला मिळाली आणि ती सुद्धा तिच्या मेरिटवरच मिळाली, कारण ती ॲक्सेंट्स करायची. मी कधीही कोणाला म्हटलं नाही की माझ्या मुलीला काम करायचं आहे, कारण तुला जसं म्हटलं तेव्हा ती शिकत होती आणि नंतरसुद्धा तिने खूप स्ट्रगल केलं. शी सर्च्ड अ लॉट की मी काय करू, हा ॲक्सेंट्स मला येत आहेत, मग त्याचा उपयोग मी कुठे करू. ते सोशल मीडियावर तिला तो प्लॅटफॉर्म मिळाला, तो तिने शोधला आहे स्वतःहून आणि मग प्रेक्षकांना तिचं काम खूप आवडलं. मग त्याप्रमाणे तिला आता ती काय म्हणतात त्याला कॉन्टेंट क्रिएटर आणि खूप सारे ब्रँड डील्स करते ती, आणि इट्स हर जॉब, इट्स अ सिरियस जॉब विच शी डज ॲट दिस व्हेरी यंग एज. त्यामुळे स्ट्रगल आहे आणि मी तुला म्हटलं की स्ट्रगल असेल तरच खरी कामाची किंमत कळते, ती तिला कळालेली आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपलं जे हिश्श्यातलं स्ट्रगल आहे ते करावंच लागतं, त्या परीक्षा पास कराव्याच लागतं. 100% ट्रू. आणि खरंच मला खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी आज इथे गप्पा मारून. छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. सई, पण एक अशी भूमिका, एक आता तर जस्ट सुरुवात आहे, म्हणजे खूप पुढे जायचंय अजून, पण एक अशी भूमिका जी सईला करायचीच आहे, मराठी असू देत, हिंदीमध्ये असू देत, हॉलिवूडमध्ये असू देत, कुठेही असू. हॉलिवूड तर आहेच, तिला करायचंच आहे. एक ती भूमिका काय आहे जी तुझ्या स्वप्नात, दोन आहेत स्वप्नातल्या भूमिका आहेत? माझा फेवरेट चित्रपट आहे लाला लँड, आणि एमा स्टोन इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट ॲक्ट्रेसेस. तर लाला लँड मध्ये तिचा जो रोल होता मिया, आणि माय मोस्ट फेवरेट टीव्ही शो इज फ्लीबॅग. सो लाला लँड आणि फ्लीबॅग मधल्या 2 मुली करायच्या. तुला काय वाटतं एक अभिनेत्री म्हणून, एक आई म्हणून, की तिने तर तिच्या ड्रीम रोल सांगितली, की तिने कुठली भूमिका ती त्या भूमिकेला न्याय देऊ शकते परफेक्ट, जी तुला वाटते की सई हे एकदा तरी केलं पाहिजे, असं तू म्हणजे एकदा करच हे ट्राय, तर ते काय असेल? कलाकार म्हणून कुठलीही भूमिका ही चॅलेंज म्हणूनच स्वीकारायची आणि त्याच्यात आपलं बेस्ट दिलंच पाहिजे. म्हणजे आपल्याला पण अभिमान वाटायला हवा की कसं केलं मी हे. आणि तुला सांगू का, ठीक आहे म्हणजे आपल्याला टॅलेंट आहे, आपल्याला भूमिका मिळते, पण तुला सांगू हे आपल्याकडून अप्रतिम काम होणं हे सगळी ईश्वरी कृपा आहे. कधी कधी आपल्यालाही आठवत नाही की आपण कसं केलं गं त्यावेळेला हे इतकं. म्हणजे आणि सतत मला असं म्हणायचं आहे की देवाच्या कृपेत राहा, अनुसंधानात राहा, जमिनीवर राहा आणि शिकत राहा. माझे वडील मला नेहमी सांगायचे की तुमच्यातला विद्यार्थी जागा ठेवा, मग तुम्ही सगळ्या चांगल्या माणसांकडनं शिकू शकता. अगदी लहान बाळाकडनं पण निरागसता शिकू शकतो. कसं तो एक म्हणतात ना की इनोसेंटली हसतो, ते पण शिकू शकतो. तो तुम्हाला येतं का ह्या वेळेत, ह्या वयात येतं का आपल्याला असं सहज निखळ हसता? मग तुम्ही स्वतःतला विद्यार्थी जागा ठेवा. आणि मी तर म्हणते की तू अशा भूमिका कर सई की ते एक उदाहरण बनेल की मला असं सईसारखं काम करायचंय. हां, म्हणजे कलाकार म्हणून तो एक चॅलेंज तू स्वीकार आणि यू गिव्ह युअर बेस्ट, असं मी म्हणेन. वा. तर आता ऍक्सेंट तर सुरुवातीला तुम्हाला करून दाखवलं, सध्या एक उत्तम गायिका सुद्धा बसली या फ्रेममध्ये. सो हा इंटरव्ह्यूचा शेवट म्हणजे जाता जाता मला छान मस्त गाणं तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. 2 एक छोटं. अच्छा, आणि मग तुझं आवडीचं. हां, ठीक आहे. मी क्विक आजोबांचं गाणं म्हणते, माझं फेवरेट आहे. तू म्हणशील पण तू म्हणजे मी आय विल जस्ट ओके, आय स्टार्ट यू. हार्मनी. माझ्या आजोबांचं फेवरेट गाणं माझं, जस्ट ॲज अ ट्रिब्यूट. ही चाल तुरु तुरु, उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. वाव. आणि जेनझीच्या प्रत्येक पिकनिक मध्ये आजही हे गाणं गायलं जातं. येस. चला आता सई कोणतं गाणं गाणार? एक अलबेला सजन गाणं. ओ वाव, चला.
अलबेला सजन आयो रे अलबेला सजन आयो रे अलबेला 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 धीरा ना 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 धीरा ना धीरा ना ना धीरा ना 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 धीरा ना ना चौक पुरावो मंगल गावो सनना तनना तनना ना 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 चौक पुरावो मंगल गावो मन रंग निस दिन पायो रे अलबेला सजन आयो रे अलबेला सजन थँक्यू. सई काय गायलंस यार सई. थँक्यू. कमाल. असं वाटत होतं की ऐकत राहावं तिला. खरंच खूप मस्त. थँक्यू. मी ना तुला म्हणजे मला तुला खूप शुभेच्छा द्याव्याचं वाटतं. Thank you. खूप लक तुला की सई खूप काम कर तू. खूप जास्त काम कर आणि तुझ्या प्रत्येक कामात मला तुझ्याशी गप्पा मारायला हाव आवडते. स्वीट स्टेप. हे इतकं छान आहे ताई. खरंच खूप गुणी आहे ही. खूप हुशार आहे ही. आणि याचं क्रेडिट 200% तुझं आहे. एवढं छान टॅलेंट आणलंस तू प्रेक्षकांसमोर. खरंच खूप प्रोजेक्ट्स करा. मनापासून इच्छा आहे माझी. हाव स्वीट. वन्स अगेन थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट Thank तुला you. चित्रपटासाठी पुढच्या सगळ्या जर्नीसाठी. ताई थँक्यू. तू वेळ दिलास आणि इथे बोलवलंस. इतक्या छान गप्पा मारल्यास. ही संधी मिळाली या निमित्तानं दोघींना जाणून घ्यायची. थँक्यू. तू Welcome. खूप मस्त इंटरव्ह्यू Thanks. थँक्स टू यू टू. येस. थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आणि 23 मेला थांबा. 23 मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये अमायरा बघायला जरूर या. वा थँक्यू. थँक्यू. सई म्हणजे सईने तो झोनच पकडला. या येस. वा मस्त.